पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री गुरु रामचंद्राय नमः। आनंद झाला सर्वांसी श्रीराम आला निज मेळकारांसी लागले श्रीराम चरणासी रामे हृदयेसी आलिंगले। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। पाताळाच्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी आहे रावण महिरावण यांचा असणारा वध म्हणजे त्या ठिकाणी केला, काटा काढला आणि हनुमंत राम लक्ष्मण आपल्या असणाऱ्या ज्या ठिकाणी वानर सैन्य होतं तिथं म्हणजे त्या ठिकाणी आल्याबरोबर असणार त्या ठिकाणी म्हणजे सर्व वानरांनी असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या चरणाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि असणाऱ्या सर्व वानराला असणाऱ्या प्रभू रामचंद्राने प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी दिलं। परीसी स्वामी श्रीराम दीननाथा पुलंगमा सांडोनी गेलासी आम्हा सर्वोत्तमा काय केले। आणि त्या ठिकाणी असणारे वानर मंडळी प्रभू रामचंद्राला प्रश्न विचारू लागलेले आहेत। हे स्वामी वर्या प्रभू रामचंद्रा, आम्ही असणारी वानर कसं आहे त्या ठिकाणी दीन आहोत, अनाथ त्या ठिकाणी आहोत आणि या अनाथाला या ठिकाणी एकाएकी सोडलं गेलं, आम्हाला इथंच म्हणजे ठेवून त्या ठिकाणी तुम्ही निघून त्या ठिकाणी गेलो, हे असं का त्या ठिकाणी तुम्ही केलं? वानर मंडळी रामांना विचारू लागले। तुझ्या पोटी होते जाणे एकाची तरी होते सांगणे, न पुसता घडले जाणे उचित करणे हे नव्हे। रामा रामा, तुम्ही आम्हाला या ठिकाणी सोडलं सांगितलं नाही, मी चाललोय ही कार्य करायला चाललोय, आता येतो नंतर येतो येणार नाही सांगून तरी जायचं होतं। बरं सगळ्याला नाही सांगायचं तर नका सांगू, पण कुणाला तरी एकाला तरी माहिती असायला पाहिजे होती की प्रभू रामचंद्र इकडे गेलेले आहेत, आपलं कार्य करण्यासाठी गेलेत, करून त्या ठिकाणी कार्य करून त्या ठिकाणी माघारी येतील असं रामा तुमच्या मनात त्या ठिकाणी होतं जायचं। तर सगळ्याला न सांगता कुणाला तरी एकाला तरी त्या ठिकाणी सांगून म्हणजे जायला पाहिजे होतं, पण तुम्ही न सांगता गपचीप त्या ठिकाणी गेला, ही काय बरोबर त्या ठिकाणी तुम्ही केलं नाही। वानर मंडळी रामांना बोलू लागलेली आहे। तव बोलिला हनुमंत तुम्हा वानरा न कळे मात, पूर्ण अवतार रघुनाथ त्याची सांगत काय करी। मग एवढी वानर त्या ठिकाणी डटावून प्रभू रामचंद्राला विचारू लागली, बोलू लागली, का तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सोडून न सांगता त्या ठिकाणी गेला? हे वानरांचं बोलणं प्रभू रामचंद्राला विचारित असताना हनुमंतरायांनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि हनुमंतराय म्हणू लागले, बाबांनो थोडा धीर धरा, शांत धरा। प्रभू रामचंद्र कसा आहे? अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, पूर्ण अवतारी असणारा परब्रह्म स्वरूप असणारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे। मग भगवंत कवा काय त्या ठिकाणी करील ही असणाऱ्या त्या ठिकाणी सर्वसाधारण असणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी काय कळणार आहे? म्हणून म्हणले असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलं काय आणि नाही सांगितलं काय म्हणले, एवढं काय म्हणले तुम्ही मनावर घ्यायला लागला? जो तुझ्यांची वाट पाहे त्याचे कार्य कधी न होय, यश कोठेही न लाहे श्रीराम पाहतायसा नव्हे। मग हनुमंतराया त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, परब्रह्म स्वरूप असणारे प्रभू रामचंद्र आहे, मग त्यांना असणाऱ्या दुसऱ्याची काय संगत आहे, काय गरज आहे त्या ठिकाणी? जो दुसऱ्यावर कार्य करण्यासाठी दुसऱ्यावर त्या ठिकाणी अवलंबला गेला त्याचा कार्यभाग त्या ठिकाणी बुडाला जातो। स्वतःचा असणारं स्वतःवर आलेले संकट आहे स्वतःने त्या ठिकाणी निरसन करावं लागतं आणि प्रभू रामचंद्र हा कसा आहे त्या ठिकाणी दुसऱ्याची वाट बघणार नाही, कोण मदतीला त्या ठिकाणी धावत येईल का, मला मदत त्या ठिकाणी करील का अशी आशा धरणारा राम त्या ठिकाणी नाही। म्हणून दुसऱ्याचा असणारा विचार त्या ठिकाणी करीत बसलो, दुसऱ्याचा आधार घेण्याचा विचार त्या ठिकाणी केला तर कार्य कदापिही त्या ठिकाणी पूर्णत्वाला जात नाही, त्या साधकाला यश त्या ठिकाणी प्राप्त होत नाही।
म्हणून तसा राम नाही बाबानो. श्रीराम एकला एकांगवीर न धरी तुझी अंचादार तो वानरासी विचार पुसे साचार हे न घडे. राम कसा आहे त्या ठिकाणी एकांगवीर आहे. एकला असणारा प्रभू रामचंद्र अनेकाशी एकटाच त्या ठिकाणी म्हणले लढणार आहे. किती जरी सैन्य त्या ठिकाणी समोर आलं तरी त्याला तोंड देणारा एकला एक असणारा प्रभू रामचंद्र आहे. दुसऱ्याच्या आधाराची गरज न धरणारा असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. मग एवढं कर्तृत्व ज्याच्या अंगी आहे त्या ठिकाणी, एवढी ताकद ज्याच्या अंगी आहे, तो दुसऱ्याचा आधार त्या ठिकाणी घेऊन दुसऱ्याला घेऊन त्या ठिकाणी जाईल का, असा विचार म्हणे तुम्ही त्या ठिकाणी करू नका. जाणे होते पाताळासी कळो न देता कोणासी जाणोनिया दिवेगेसी ऐरावनासी मारिले. अरे बाबानो, प्रभू रामचंद्राने पाताळाला जायचंय म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं असतं तर तुम्ही जाऊ दिलं असतं का? तुम्ही त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी जाण्याचा टास्क केला असता. म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्राला पाताळाच्या ठिकाणी जायचं होतं. त्या अहिरावण महिरावणाचा असणारा अंत त्या ठिकाणी करायचा होता. म्हणून म्हणले असणारे प्रभू रामचंद्र आणि गपचिप म्हणले गेले. अहिरावण महिरावण सखे बंधू दोघे जण त्यासी वदावया जाण श्रीराम आपण स्वयं गेला. अरे बाबानो, पाताळाच्या ठिकाणी राजा रावणाच्या जवळची असणारी अहिरावण महिरावण ही दोघं सख्खी भाऊ आहेत. ही पाताळाच्या ठिकाणी असणारा म्हणजे त्या ठिकाणी राज्य करतायत. महिकावतीचा नगरीचं राज्य त्या ठिकाणी दोघं भाऊ म्हणजे त्या ठिकाणी करतायत. आणि मग त्यांना मारायचं होतं, ती काय इकडे येणारी नाही ती. म्हणून म्हणजे तिथं जाऊन म्हणजे त्यांचा काटा काढायचा. म्हणून स्वतः असणारे प्रभू रामचंद्र म्हणजे पाताळात गेले. मारिली या रावणासी आकाश न पुरे जावयासी वेळा काढून वेगेसी पाताळासी स्वयं गेला. मग पाताळात नाही गेला तर आता राजा रावण मारण्याची वेळ आलेली आहे. राजा रावण त्या ठिकाणी मारला जाईल. मग राजा रावण मारल्यावर ही पाताळातली काय त्या ठिकाणी राहणार आहे ती तशीच म्हणले. तिकडे पुन्हा रावण मेल्यावर म्हणले कोण जाणार आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने विचार केला ही दोघं म्हणजे तशी त्या ठिकाणी राहतेली. म्हणून राजा रावणाला मारण्याच्या अगोदर या अहिरावण महिरावणाचा काटा त्या ठिकाणी काढायचा रामाने विचार केला. आणि मी जो शक्तीचा वेढा म्हणजे रक्षणासाठी ठेवला होता तो वेढा प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी तत्परतेनं काढला गेला आणि पाताळाच्या ठिकाणी म्हणजे निघून गेले. जरी जावे पुसोनी तरी निवारू आम्ही कोणी गेला न पुसता मनोनी प्रकटजनी न करीच. मग म्हणले असणार तुम्हाला सांगून म्हणले त्या ठिकाणी जावं. सर्व वानराला, हनुमंताला, सुग्रीवाला, विभीषणजीला सांगून म्हणले पाताळात त्या ठिकाणी जावं. असा जर विचार प्रभू रामचंद्राने केला असता तर आपल्यापैकी कोणी ना कोणी म्हणले प्रभू रामचंद्राला अडवा आला असतं. जाऊ नका म्हणून त्या ठिकाणी सांगितलं असतं. त्यांना जाण्यापासून त्या ठिकाणी रोखलं असतं. म्हणून म्हणले प्रभू रामचंद्र न विचारता त्या ठिकाणी गेलेले. विनाकारण आम्हाला का विचारलं नाही असा हट्ट धरून म्हणले ही असणारी वार्ता म्हणले जनात लोकात त्या ठिकाणी प्रकट करू नये. भगवंताला कार्य करायचं होतं, दुष्टाचं निर्दलन त्या ठिकाणी करायचं होतं. म्हणून भगवंत पाताळात गेले. कोणी तो विचार हरी केला वानर भार श्रीराम ऐकंगवीर युद्ध थोर पै केले. मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताचं वचन सर्व वानर मंडळींनी, सुग्रीवानी, विभीषणजींनी ऐकलं गेलं. सगळ्याला आनंद त्या ठिकाणी झाला, मनाचं समाधान झालं आणि विचार करू लागले. एक असणारा योद्धा आहे, अनेक योद्ध्याबरोबर लढणारा एकांगवीर असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. आणि पाताळाच्या ठिकाणी घनघोर युद्ध प्रभू रामचंद्राने केलं. आणि ऐरावण महिरावण या दोघा भावांचा असणारा काटा त्या ठिकाणी काढला. दुसरा काहीचा हनुमंत म्हणून पुसे वानरनाथ हे कोणी तयाची मात श्री रघुनाथ स्वयं सांगे. मग त्या ठिकाणी वानराने विचारलं गेलं, बरं प्रभू रामचंद्राने शक्तीचा वेढा काढला आणि त्या ठिकाणी घेऊन म्हणजे असणाऱ्या पाताळात गेले. मग राम गेले, तिथं असणारा हनुमंत कसं काय त्या ठिकाणी आला. गेलते तर प्रभू रामचंद्र एकटे. मग म्हणले तिथं हनुमंत म्हणजे या ठिकाणी घेऊन कसा म्हणजे आला, तुम्हाला कसा हनुमंत त्या ठिकाणी मिळाला असं वानराने विचारल्याबरोबर प्रभू रामचंद्र स्वतः
आणि पाताळाची घटना त्या ठिकाणी सांगू लागले. वानर भार जैनी गेला ही रावणे गालोनी गाला दोघा जना धरोनी वाईला गेला पाताळा घेऊनी. मग प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सांगू लागले, हनुमंत क्षणोक्षणाला असणारं रक्षण म्हणजे आमचं त्या ठिकाणी करीत होता. आम्हाला रक्षण करण्यासाठी आमच्या भोवती असणाऱ्या सेफ्टीचा वेढा त्या ठिकाणी टाकला. तुम्हाला निवांत झोपण्यासाठी सांगितलं. तुम्ही बी म्हणले असणारं गाढ झोपेत त्या ठिकाणी झोपला गेला. सर्व वानर मेळा त्या ठिकाणी झोपला गेला. त्याच वेळेस रात्रीचा फायदा घेऊन असणाऱ्या पाताळातून आहिरावण असणारा त्या ठिकाणी आला आणि त्याचा भाऊ त्याला साथ देण्यासाठी महिरावण त्याच्याबरोबर त्या ठिकाणी आला. दोघांनी अंधाराचा फायदा त्या ठिकाणी घेतला. आम्हा दोघाला असणारा त्या ठिकाणी अडकवलं गेलं, बंधनात टाकलं आणि आम्हाला घेऊन म्हणजे असणाऱ्या पाताळात म्हणजे त्या ठिकाणी आहिरावण गेला. मार्ग काढोनी त्वरित आला पातळा हनुमंत मकर ध्वज द्वारा राखीत नगरांतरी गोनेदी. मग आम्हाला रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन आहिरावण त्या ठिकाणी धरून घेऊन म्हणजे पाताळात गेला. इकडे कार्य तत्पर असणारे हनुमंतराय क्षणोक्षणी गस्त घालीत त्या ठिकाणी होते. आम्हाला पहारा त्या ठिकाणी देत होते. त्याच वेळेस हनुमंतानी बघितलं गेलं राम लक्ष्मण या ठिकाणी नाहीत म्हटल्याबरोबर असणाऱ्या हनुमंताला विचार आपला शोध घ्यावा म्हणून शोध घेत घेत हनुमंतराया पाताळाच्या ठिकाणी आले. युद्ध झाले दोघांशी न लोटती रे रामसी हनुमान क्षोभोनी पुसे त्यासी झाले दोघांशी ओळखी. मग पाताळाच्या ठिकाणी हनुमंतराया शोध घेण्यासाठी आले. आल्याबरोबर त्या पाताळाच्या नगरद्वारावर असणारा त्या ठिकाणी मकरध्वज नावाचा असणारा त्या ठिकाणी राखणदार होता. मकरध्वज असणाऱ्या नगराचं असणारं रक्षण म्हणजे त्या ठिकाणी करत होता. आतमध्ये कुणालाच म्हणजे त्या ठिकाणी जाऊ देत नव्हता. त्यावेळी त्या असणाऱ्या मकरध्वजाचा आणि हनुमंतरायाचा असणारं घोरांदर युद्ध त्या ठिकाणी झालं. एकमेकाबरोबर असणारं भांडण त्या ठिकाणी झालं. पुन्हा दोघांनी आपापली माहिती त्या ठिकाणी विचारली घेतली. असणार त्या ठिकाणी विचारल्याबरोबर दोघांची ओळख म्हणजे त्या ठिकाणी पटली गेली. हनुमंताचा श्वेताचा पुत्र पुसता निघाला वीर मकर भेटून या पिता पुत्र मदसत्वर सोडविले. मग म्हणले असणाऱ्या युद्धातून शांत झाल्यावर हनुमंतरायांनी मकर ध्वजाला सांगितलं, तू कुठला आहे काय म्हणजे हिथं असणाऱ्या ह्या राक्षसाच्या दारात म्हणजे रक्षणासाठी राहण्याचं काय काम आहे त्या ठिकाणी. असं ज्या वेळेस हनुमंताने विचारलं तेव्हा असणाऱ्या दोघांच्या बोलण्यातून खून पटली गेली. हनुमंताच्या घामापासून असणाऱ्या मगरीनं त्या ठिकाणी हनुमंतरायाचा घाम त्या ठिकाणी गेला आणि त्या मगरीपासून जन्माला आलेला हा मकरध्वज आहे त्या ठिकाणी. म्हणून असणाऱ्या हनुमंताचा मुलगा आहे याची असणारी माहिती त्या ठिकाणी समोर आली आणि मग म्हणजे त्या ठिकाणी मगरीची असणारी भेट हनुमंतरायाने घेतली. मकरध्वजाबरोबर सत्य त्या ठिकाणी झालं आणि त्या मकरध्वजाच्या मदतीनं मला असणारं त्या ठिकाणी लक्ष्मणाला सोडवलं गेलं आणि इथं घेऊन म्हणले आले. मारून या राक्षसासी मुक्त करोनी पाताळासी राज्य देता मकरध्वजासी भेटो तुम्हासी येथे आलो. मग त्या मकरध्वजाच्या साह्यानं पाताळाच्या ठिकाणी आम्हा दोघांचा राम लक्ष्मणाचा शोध त्या ठिकाणी घेतला. त्यानंतर असणाऱ्या आईरावण महिरावणाचा अंत त्या ठिकाणी केला आणि मैकावती नगरीचं राज्य असणारा त्या ठिकाणी हनुमंतरायाचा मुलगा असणारा मकरध्वज आहे. ह्या मकरध्वजाला मैकावती नगरीचं राज्य त्या ठिकाणी दिलं आणि तुमची भेट घेण्यासाठी म्हणजे हिथं घेऊन आला. हनुमंताचा आत्मज अतिविख्यात मकरध्वज एकोणी कपी समाज पुच्छध्वज उभारिले. मग प्रभू रामचंद्रांनी बोलत असताना सांगितलं, हनुमंतरायाचा असणारा मुलगा मकरध्वज पाताळाच्या ठिकाणी मैकावती नगरीचं राज्य त्या ठिकाणी करतोय. ही बघितलं गेलं हनुमंताला मुलगा आहे ही कळाल्याबरोबर वानराला अतिशय आनंद झाला आणि असणारा ध्वज उभा करावा तसं सेफ्टीचा असणाऱ्या त्या ठिकाणी उभा केल्या आणि आनंदानं नाचू लागली वानर मंडळी. मग क्षेम देती रैरा करती नमस्कार होऊन आल्हाद पर श्री रघुवीर नमेला. मग एवढा वानर मंडळीला असणारा सर्व व्रतांत ऐकून आनंद त्या ठिकाणी झाला. सेफ्ट्या उभा करून त्या ठिकाणी नाचू लागले. एकमेकाला असणारा नमस्कार त्या ठिकाणी घालू लागले. एकमेकाच्या पाया त्या ठिकाणी पडू लागले
एवढा आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला. सगळेजण मिळून प्रभू रामचंद्राचं दर्शन त्या ठिकाणी करू लागली. झाले सकळ समाधान हरके नाचती वानरगण तव रावणाचे दूत जाण हेरपण करीती राम कटकी. मग इकडं आपला असणारा स्वामी आपल्याला त्या ठिकाणी माघारी याला मिळायला गेला, भेट झाली. सगळ्याला आनंद झाला. आनंदानं वानर मंडळी नाचू लागले. आणि इकडं राजा रावणाचे हेर त्या ठिकाणी काही दूत आलेले आहेत. वानर मेळ्याचा असणारा तपास त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. ही वार्ता म्हणजे राजा रावणाचे दूत त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. वृत्तांत कोणी समग्र गेले रावणा समोर सांगितले सविस्तर रामचरित्र श्रुत. मग इकडं असणार लपून त्या ठिकाणी राम सैन्य निहाळीत होते. असणाऱ्या राजा रावणाचा असणारे दूत त्यांनी बघितलं गेलं. पाताळाच्या ठिकाणी असणारे आई रावण मही रावण मारलेले आहेत. त्याचा आनंद उत्सव वानर मंडळी त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. हे राजा रावणाच्या हेरानी जाणलं गेलं. लगेच लंकेच्या ठिकाणी गेली. राजा रावणाला सांगू लागली. असणार त्या ठिकाणी पाताळाच्या ठिकाणी असणार आई रावण मही रावण म्हणले. त्या राम लक्ष्मणाने हनुमंताने त्या ठिकाणी मारला गेला म्हणून सांगितलं. नाही रावण मही रावण मेले हे कळाल्याबरोबर राजा रावण दाही तोंडावर असणार त्या ठिकाणी हातानं हाणून मोठमोठ्यानं दुःख करत रडू लागलेला आहे. मही रावण यांचा वध कोणी जाण दामुखी रावण शंका पण करीतेसे. अगोदर सांगितलं वाचा मग. मनोरथ वाचती सिद्धी झाली सकळांची अवधी आता काय करू बुद्धी लागली आधी रावणा. मग एवढं दुःख राजा रावणाला झालं. आपलं साथीदार थोडं म्हणजे राहिलं होतं. दोघ जण ती बी त्या ठिकाणी संपली गेली. तोंडावर बळवून म्हणजे त्या ठिकाणी रडू लागला. आता काय करायचं. मनाची इच्छा पूर्ण त्या ठिकाणी राहिली. कोणती इच्छा राहिली त्या ठिकाणी ते बी म्हणजे त्या ठिकाणी सांगतो ऐका. म्हणजे सगळ्याची समाप्ती त्या ठिकाणी केली. एकटाच राहिलो. एवढी होती आगलची बगलची पाठची पुढची सगळी होती म्हणजे त्या ठिकाणी. पण कार्यभाग त्या ठिकाणी साधता आला नाही. आता मी काय त्या ठिकाणी करू. म्हणून राजा रावणाला असणार त्या ठिकाणी दुःख आहे. मनाची इच्छा अपूर्ण त्या ठिकाणी राहिले. याचे आधी म्हणजे असणारा त्या ठिकाणी आणि असणारा दुःख राजा रावण त्या ठिकाणी करू लागला. दुर्धर कष्ट करुणी जाण आणले सीता चित्ररत्न तेवी नवे भोग यातान कोण प्रयत्न करू आता. मग राजा रावण म्हणू लागला एवढं कष्ट केलं. जी एक असणारी श्री सीता आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून त्या ठिकाणी असणारा 14 चौकडीचं राज्य करणारा राजा मी होतो. पण काकत असणारी जुळी अडकवण्याची पाळी आली. जुळी अडकवली. असणारा वाडगमाई भिक्षा म्हणून तिच्या दारात त्या ठिकाणी गेलो. राज्य पण आपल्या अंगी आहे हेही त्या ठिकाणी विसरलो गेलो. एवढं अतोनात कष्ट त्या ठिकाणी सोसलं गेलं. पण म्हणजे असणारी जी इच्छा होती सीता प्राप्तीची ती अपूर्ण त्या ठिकाणी राहिली. आता साथ द्यायला कोण नाही, मदत करायला कोण राहिलं नाही. मी एकटा आता काय त्या ठिकाणी करू म्हणून राजा रावण दुःख करू लागलेला आहे. प्रार्थोनिया मंदोदरीसी वश करीन जनक दुयेसी भोगिता मैथिलेसी केल्या कष्टसी परिहार. मग आता राजा रावणाने विचार केला आपल्याला साथीदार त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही. सीता असणाऱ्या सीतेचा उपभोग त्या ठिकाणी घ्यायचा ही असणारी इच्छा पूर्ण त्या ठिकाणी राहिली. मग आता कसा प्रयत्न त्या ठिकाणी करू. कुणाबरोबर सहाय्य त्या ठिकाणी करू. आता कोणच शिल्लक राहिलं नाही. शेवटी राजा रावण दुःख करीत असताना मनामध्ये विचार आला की आता आपण एकच राहिले आहे. आपली असणारी सांगातीने आपली असणारी पत्नी मंदोदरी आहे. त्या मंदोदरीला असणारं त्या ठिकाणी बोलावून घ्यावं आणि मंदोदरीला पुढे करून सीतेला वश त्या ठिकाणी करून घ्यावं. असणार त्या ठिकाणी मंदोदरी सीतेचा असणाऱ्या मनाचं समाधान त्या ठिकाणी करेल आणि सीता आपल्याला असणारी वश होण्यासाठी मंदोदरी प्रयत्न त्या ठिकाणी करेल. म्हणून म्हणले आपलं झालेलं जे कष्ट आहे ह्या कष्टाचं चीज म्हणले आता मंदोदरी कडूनच म्हणले करून घ्यावं. धरावया मृगगणा घरी पाळती भांडर हरणा स्वयातीसी विश्वासोन जाना निज बंधन पावती. मग राजा रावणानं
राजानं असणाऱ्या मंदोदरीचीच मदत घेण्याची का त्या ठिकाणी ठरवलं? मंदोदरी कशी आहे? असणारी सत्य पतिव्रता असणारी स्त्री आहे त्या ठिकाणी. मग सीता ही कशी आहे त्या ठिकाणी? सत्य पतिव्रता असणारी सीता आहे. दोघीचंही असणारं सत्य पतिव्रतेपण आहे त्या ठिकाणी. म्हणून असणारा राजा रावणाने विचार केला मंदोदरीला पुढं करायचं आणि सीतेला वश त्या ठिकाणी करायचं. जसं असणारं त्या ठिकाणी म्हणले वनामधला हरण त्या ठिकाणी पकडायचंय, म्हणून असणारा पारधी म्हणजे अगोदरच आपल्या जवळ असणारं एक हरिण त्या ठिकाणी पाळतो आणि ते हरिण पाळल्यानंतर त्या हरणाच्या कल्पात गेल्याबरोबर पाळलेल्या हरणाच्या माग म्हणजे बाकीची वनातली हरण त्या ठिकाणी येतात आणि पारध्याच्या जाळ्यात त्या ठिकाणी अडकतात. तसं असणारं त्या ठिकाणी म्हणजे ही कसं हरिण का त्या ठिकाणी माग येतं? ही आपल्याच जातीतला आहे, आपल्याच कुळातला आहे, म्हणून म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवतं आणि त्या पारध्यानं पाळलेल्या हरणाच्या माग वनातील हरण म्हणजे आपोआप त्या ठिकाणी येतं आणि पारध्याच्या जाळ्यात त्या ठिकाणी फसलं जातं. कामी पुरुष सकामासी जार स्त्री पुरुषीसी किंवा तस्करासी वश करी हेरासी पहिर. किंवा म्हणजे एखादा असणारा काम म्हणजे मनामध्ये आहे, ज्याच्या मनामध्ये काम आहे तो असणाऱ्या सकामाला त्या ठिकाणी जवळ करतो, त्याचा आधार त्या ठिकाणी घेतो. किंवा एखादी असणारी जार स्त्री आहे, ती जार स्त्री म्हणजे असणाऱ्या दुसऱ्या स्त्रीला म्हणजे आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तिच्यावर विश्वास त्या ठिकाणी टाकते आणि आपल्या जाळ्यात त्या ठिकाणी ओढून घेते. किंवा म्हणजे असणारा त्या ठिकाणी चोर आहे, चोर जसा चोराला त्या ठिकाणी सामील होतो आणि त्या चोरासारखं वागून म्हणजे त्याला आपलंस त्या ठिकाणी करून घेतो. तस हरिभक्त कासी दृष्टी पडता ये रेवांसी मिठी पडे अतिप्रीतीसी सेवे दोघांसी परमात्मा. किंवा एखादा असणारा हरिभक्त त्या ठिकाणी असावा आणि असणारा रामभक्त सहज मार्गाने त्या ठिकाणी जाऊ लागला आणि समोर असणाऱ्या मंदिरामध्ये रामकथा त्या ठिकाणी चालू आहे. समोरून जाणारा हरिभक्त आहे, त्यालाही रामाची आवड आहे, असणाऱ्या रामकथेची आवड आहे. तो आपोआप त्या ठिकाणी वाट जरी जात असला तरी रामकथा कानावर आल्याबरोबर असणाऱ्या रामकथेला सादर त्या ठिकाणी होतो. हरिभक्ताशी हरिभक्त त्या ठिकाणी जुळवून येतो. आपल्या असणाऱ्या यातीला, आपल्या असणाऱ्या कुळातीला आपल्या सारखा असणारा सद्भक्त आहे हा मनामध्ये असणारा भाव निर्माण होतो आणि हरिभक्त हरिभक्ताच्या जवळ त्या ठिकाणी येतो. तसं असणारं त्या ठिकाणी सीता ही पतिव्रत आहे, मंदोदरी ही पतिव्रत आहे. दोघीच असणारं त्या ठिकाणी एक असणारं त्या ठिकाणी पातिव्रत्य आहे. म्हणून राजा रावण विचार करू लागलेला आहे. योगिया कळे योग बळे ज्ञानिया निज ज्ञान बणे निसंगत्वे वैराग्य शिळे सदा कळे परब्रह्मा. किंवा असणारा त्या ठिकाणी योगी असावा, तो योगी म्हणजे असणारा त्या ठिकाणी आपल्या योग बळावर म्हणजे त्या ठिकाणी समोरच्या योग्याला म्हणजे त्या ठिकाणी आकळतो. किंवा असणारा ज्ञानी पंडित आहे त्या ठिकाणी, समोरून जाणाराही असणारा ज्ञानी त्या ठिकाणी असला त्याच्याबरोबर ज्ञानाच्या असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी बोलतो, त्या असणाऱ्या ज्ञानाला आपल्या जवळ त्या ठिकाणी ओढून घेतो. तसं म्हणजे त्या ठिकाणी आणि राजा रावण विचार करू लागलेला आहे. देवी पतिव्रता प्रतिवेतेसी वश करी क्षण मात्रेसी म्हणून या मंदोदरीसी सीता प्राप्तीसी वै प्रार्थी. म्हणून राजा रावणानं तसा विचार त्या ठिकाणी केला. असणारी पत्नी मंदोदरी ही पतिव्रत आहे, सीता माऊली ही असणाऱ्या रामाची पत्नी सत्य पतिव्रत आहे आणि पतिव्रतेला पतिव्रतेचं त्या ठिकाणी सगळं म्हणजे कळून येतं. म्हणून एकमेकावर विश्वास त्या ठिकाणी ठेवतील. मंदोदरीच्या वचनावर सीता त्या ठिकाणी विश्वास ठेवील. मंदोदरी आपल्या स्वसामर्थ्यानं सीतेला आपलंस त्या ठिकाणी करून घेईल असा विचार राजा रावणानं त्या ठिकाणी केला आणि सीता आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून मंदोदरीला त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी राजा रावण सांगू लागला. ऐसे विचारोनी रावण निज कार्य सावधान अत्यंत प्रीती करून निज कांता जान पाचारी. मग आता राजा रावणाने विचार केला, सत्य पतिव्रत असणारी पत्नी मंदोदरी हिलाच सीतेकडे जायचं आणि सीता आपल्याला कशी वशवईल ही मंदोदरीकडून त्या ठिकाणी बघायचं असा विचार केला. काही दूताला त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि असणाऱ्या मंदोदरीला आपल्याकडे बोलवण्यासाठी
दूत राजा रावणाला पाठवले. अत्यंत नम्र अति प्रीतीसी बोलता झाला मंदोदरीसी. तू सती प्रतिव्रता होसी माझ्या वचनासी उपेक्षी. लगेच ताबडतोब असणाऱ्या राजा रावणाची आज्ञाप्रमाणे दूतांनी मानली. मंदोदरीकडे गेली. मंदोदरीला घेऊन राजा रावणाकडे आली. राजा रावणाच्या समोर मंदोदरीच्या ठिकाणी आल्याबरोबर राजा रावण अतिशय नम्रतेनं त्या ठिकाणी लीन होऊन अतिशय प्रेमपूर्वक अंतःकरणानं असणाऱ्या मंदोदरीला राजा रावण त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे. असणारा त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे की असणारी सीता त्या ठिकाणी सीता आपल्याला प्राप्त त्या ठिकाणी करण्यासाठी असणारा जो विचार आहे ते आपल्या पत्नीला राजा रावण काय सांगू लागला. पतिव्रतेचा धर्म पूर्ण नुलंगावे पतिवचन ऐसे आहे वेद वचन शास्त्र पुराण संमत. म्हणून राजा रावण बोलू लागला, हे मंदोदरी, तू माझी असणारी प्रिय आवडती असणारी पत्नी आहे. सत्य पतिव्रता असणारी आहे आणि पतिव्रतेचं लक्षण आहे पतीचं एकही वचन म्हणजे त्या ठिकाणी पतिव्रता कदापिही त्या ठिकाणी उल्लंघन म्हणजे करू शकत नाही. म्हणून पतिव्रतेचा धर्म आहे तो धर्म त्या ठिकाणी सत्यत्वात उतर. मी जे सांगतो त्या वचन त्या ठिकाणी परिपूर्ण म्हणजे त्या ठिकाणी तो करावं असं असणारं जे शास्त्र आहे हे शास्त्राची गर्जना करून सांगतं. पतिव्रता पतीच्या स्वाधीन त्या ठिकाणी असते, एकही वचन उल्लंघन त्या ठिकाणी करीत नाही. म्हणून म्हणजे मी जे वचन तुला सांगणार आहे ते वचन पूर्णत्वाला तो त्या ठिकाणी करावं राजा रावण मंदोदरीला सांगू लागलेला आहे. म्हणून या तुझ प्रती करीत असे मी विनंती अनुसरोनी वचन स्थिती कारिणी भूती साधावे. म्हणून असणारी मंदोदरी ऐक म्हणजे तू सत्य पतिव्रत आहे, वचन उल्लंघन त्या ठिकाणी तुझ्याच्यानं होणार नाही. म्हणून म्हणजे मी तुला हात जोडून विनंती करून म्हणजे तुला त्या ठिकाणी सांगतोय माझ्या वचनावर विश्वास त्या ठिकाणी ठेवावा आणि मी सांगतोय तसं कार्य तो असणार साधावं. म्हणून राजा रावण मंदोदरीला बोलू लागलेला आहे. जानकी भोगाची असता अत्यंत लागलेसी चित्त ते कामना सिद्धी न वांचत प्राणांत व्यथा होत असे. म्हणून ऐक म्हणजे असणारी प्रिय पत्नी, मी एवढं अतोनात कष्ट त्या ठिकाणी घेतलं, पंचवटीच्या ठिकाणी गेलो, भिक्षुक झालो, ज्या स्त्रीला आई म्हणून हाक मारली तिचा असणारा अभिलाष धरला, एवढं म्हणजे कष्ट घेऊन म्हणजे सीता इथं घेऊन म्हणजे लंकेत त्या ठिकाणी आलो, पण मला अजून सीता त्या ठिकाणी प्राप्त करता आली नाही. तिच्या विषयीचा असणारा भोग घेण्याची इच्छा जी माझ्या मनामध्ये अपूर्ण राहिलेली आहे ती इच्छा पूर्णत्वाला कवा जाते याची वाट त्या ठिकाणी बघतोय. आणि जर नाही असणारी सीता उपभोगाची असणारी इच्छा जर पूर्ण नाही त्या ठिकाणी झाली तर माझी मरणांत अवस्था त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे. मी मरतो की काय असा विचार माझ्या मनात त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. मांडले अत्यंत निर्वाण निमाले पुत्रादी प्रधान सैन्य निमाले संपूर्ण वीर दारुण रणयोद्धे. एवढेच नाही ती सीता मला प्राप्त त्या ठिकाणी व्हावी, सीतेचा उपभोग त्या ठिकाणी मिळावा म्हणून हातोनात कष्ट त्या ठिकाणी केलं. त्याच्या पायात असणाऱ्या त्या ठिकाणी बाहुबंद संपले गेले, मुलं त्या ठिकाणी संपली, सेना प्रधान त्या ठिकाणी संपले गेले, तरी इच्छा त्या ठिकाणी पूर्ण म्हणले माझी झाली नाही. आदट वीर कुंभकर्ण तोही मारिला विटंबून गोष्टी सांगावया पुरती जाण सांगतय आननुरेची. काळालाही शिक्षा लावण्याची ताकद, काळालाही शिक्षा लावण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगी होतं तो माझा भाऊ असणारा कुंभकर्ण अडट दाटुगा वीर त्या ठिकाणी होता. तोही रणभूमीच्या ठिकाणी म्हणजे त्या रामानं म्हणजे विटंबना करून म्हणजे त्या ठिकाणी मारलं गेलो. एवढं म्हणजे किती म्हणजे या सीतेच्या उपभोगण्याच्या इच्छेच्या पायात म्हणजे किती म्हणजे सेना त्या ठिकाणी मारली गेली, अगणित सेना त्या ठिकाणी मारली. सगळ्याची यादी जर मंदोदरी तुला सांगायची म्हटलं तर वेळ लय म्हणजे लागल. ऐसे सकळ गुणाचे निर्दळन झाले असता संपूर्ण माझे हृदयीचे शल्य जाण अर्धक्षण नडळेची. मग एवढं म्हणजे असणाऱ्या सर्व कुळाचा नाश म्हणजे त्या ठिकाणी झाला, परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी धरला आणि सगळ्या कुळाची समाप्ती म्हणजे माझ्या त्या ठिकाणी झाली, तरी पण माझी इच्छा पूर्ण त्या ठिकाणी झाली नाही.
जे सीता उपभोगण्याचं जे असणारं लक्ष होतं माझं ते अधुरं त्या ठिकाणी राहिलं गेलं. त्याच्यामुळं माझ्या असणाऱ्या हृदयचं जे दुःख आहे हे दुःख त्या ठिकाणी विसरता मला येत नाही. जेविता रुचेनान्न चविने दीपै जीवन झोपन केल्या शयन अवस्था पूर्ण लागली. मंदोदरी एवढंच नाही, ज्या साधकानं मनाच्या ठिकाणी एक इच्छा धारण केली ती इच्छा परिपूर्ण त्या ठिकाणी होत नाही. तोपर्यंत त्या साधकाला जेवणही गोल लागत नाही, नवं पाणी सुद्धा त्या ठिकाणी गोल लागत नाही. षड्रस प्रकारचं अन्न त्या ठिकाणी ताट भरून ठेवलं त्याच्यावर सुद्धा मन त्या ठिकाणी जात नाही. तसं माझी अवस्था मंदोदरी झाली. अन्न गोल लागना, पाणी गोल लागना, सुखासनावर त्या ठिकाणी शयन करायला गेलो तरी सुद्धा तिथं झोप लागना. का? सीता कामाची आस माझ्या मनाला त्या ठिकाणी लागली गेली. सपुत्र सैन्य आणि माले देख त्याचे अनुमात्र नाही दुःख परिभोगावया सीता सुख असा लौकिक लाग. राजा रावण म्हणू लागला, मंदोदरी प्रिय पत्नी ऐक म्हणले, एवढी आगलाची गेली, पोटची गेली, पाटची गेली, त्याचं मला काही देणं घेणं नाही म्हणले. जरी पोरग त्या ठिकाणी संपलं तरी त्याचं दुःख मला नाही, पण दुःख कशाचं आहे मंदोदरी मला, जी मी एवढं कष्ट करून सीतेला ज्या गोष्टीसाठी घेऊन आलो, जिचा उपभोग घेण्याची आस मनामध्ये धरली, एवढं कष्ट करून सीतेला आणलं पण ते कार्य साधता आलं नाही, त्याचं दुःख मला मोठं आहे. त्यास तेचे निरसन मंदोदरी तुझे निजान मज होईल समाधान मनोनी विनवान करीत असे. म्हणून म्हणले अनिवार असणारं दारुण दुःख म्हणले मला असणाऱ्या सीतेविषयीचा जो काम आहे माझ्या मनामध्ये शिल्लक राहिलेला तो परिपूर्ण त्या ठिकाणी करण्यासाठी माझी अत्यवस्थ अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. आणि तो मला असणारा काम पूर्ण करून मला समाधान त्या ठिकाणी कोण देईल, तर असणार तुझ्याशिवाय दुसरं कोणच त्या ठिकाणी देऊ शकत नाही. तूच मला सहाय्य त्या ठिकाणी करशील आणि सीता मला प्राप्त करून त्या ठिकाणी देशील, हाच माझा विश्वास आहे त्या ठिकाणी. म्हणून मंदोदरी तुझं पाय धरून तुला विनवणी त्या ठिकाणी करतो. तू सती पतिव्रता नुलंगीसी पती वचनार्था सांडोनिया निज महत्व शरण तुझ तत्वता तुझ आलो. राजा रावण मंदोदरीच्या चरणावर नतमस्तक त्या ठिकाणी झाला, बोलू लागला, मंदोदरी तू सत्य पतिव्रता आहे, पतिव्रता पतीचं वचन कदापि त्या ठिकाणी उल्लंघन करीत नाही. म्हणून मी एवढा श्रेष्ठ असणारा राजा रावण आहे. हा जो अभिमान आहे हा अभिमान बाजूला त्या ठिकाणी ठेवला, तू मला सहाय्य व्हावं म्हणून तुझ्या चरणावर शरण मी त्या ठिकाणी येतोय असणारा राजा रावण मंदोदरीला बोलू लागलेला आहे. कार्य साधावे संपूर्ण म्हणून धरिले दोन्ही चरण सांडोनिया राजचिन्ह तुझ विनवन करीत असे. 14 चौकडीचा राज्य करणारा मी राजा रावण आहे, लंकेचा असणारा प्रमुख असणारा राजा रावण आहे हे विसरला गेला आणि असणाऱ्या कामाच्या माग त्या ठिकाणी धावू लागला. कामईच्या मनामध्ये धरल्यामुळे आपण राजा हे सगळं राज्यत्व त्या ठिकाणी संपलं गेलं आणि असणाऱ्या बायकोच्या चरणावर त्या ठिकाणी लोळू लागला, शरण येऊ लागला, हात जोडून असणाऱ्या मंदोदरीची काम पूर्ण करण्यासाठी असणारी त्या ठिकाणी प्रार्थना करू लागलेला आहे. रामासी तुळला संपूर्ण तो न पाहे मानापमान श्रीयसी धरिता चरण लज्जा रावण मानिना. म्हणून ग्रंथकर्ते गावागाला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे, एखादा साधक कामाच्या माग त्या ठिकाणी पिचारला गेला, विषय वासनेच्या माग त्या ठिकाणी अधीन त्या विषय वासनेच्या गेला, त्याला आपण काय आहे, काय होतो, काय झालोय, काय करतोय याचं भान त्या ठिकाणी राहत नाही. त्याच्या अंगी असणारी लाज नावाचा शब्द त्याच्याजवळ शिल्लक त्या ठिकाणी राहत नाही. विषय सुखाचा अभिलाष त्या ठिकाणी धरला गेला की त्याला चांगलं बी कळत नाही, वाईट बी कळत नाही. म्हणून गावबा काका सांगतायत की या राजा रावण राज्यात असणारा त्या ठिकाणी राजा हे विसरला गेला आणि काम इच्छा पूर्ण करण्यासाठी बायकोच्या चरणावर लोटांगण त्या ठिकाणी घेऊ लागलेला आहे.
थोडी सुद्धा लाज असणाऱ्या राजा रावणाला त्या ठिकाणी म्हणले वाटत नाही. येरी निवारोनी वेगेसी सोई लागली चरणासी भाग्याले जी फळासी निज कार्यासी अज्ञापिले. मग त्या ठिकाणी असणाऱ्या मंदोदरीच्या चरणावर साष्टांग लोटांगण राजा रावण घालू लागला. सत्य पतिव्रत असणारी मंदोदरी आहे. लगेच खाली वाकली. राजा रावणाच्या असणाऱ्या हाताला त्या ठिकाणी धरलं ना आपल्या पायापासून अलग त्या ठिकाणी केलं, उभा केलं आणि निवारण त्या राजा रावण पाया पडू लागलेला त्याच्यापासून निवारलं गेलं आणि असणाऱ्या राजा रावणाच्या चरणाला स्वतः मंदोदरी त्या ठिकाणी लागली. पती आहे, पतिव्रतेचं लक्षण आहे. पतीचं असणारं निज चरण वंदन करणं. लगेच आपल्या पतीच्या चरणावर नतमस्तक मंदोदरी त्या ठिकाणी झाली आणि असणाऱ्या राजा रावणाला त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. मालकाचं काम करायचंय, अतिशय आनंदानं मनोभावे त्या ठिकाणी करावं. म्हणून आज मालकाचं हे असणारं जे वचन आहे, हे वचन पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी आली. मला असणाऱ्या मालकाचं काम करण्याची असणारी त्या ठिकाणी भाग्य लाभलं गेलं. माझ्यावर जे कार्य त्या ठिकाणी सोपवलंय ते कार्य परिपूर्ण त्या ठिकाणी करेन. म्हणून असणार त्या ठिकाणी मंदोदरी असणाऱ्या पतीचं वचन त्या ठिकाणी प्रमाण मानू लागलेले आहे. जितुके माझे युक्ती बळ तितुके वेचोनी सकळ प्रबोधोनी जनक बाळ परिप्राप्ती काळ दैवती. एवढं राजा रावणाचं बोलणं मंदोदरीनं ऐकलं गेलं. मंदोदरी राजाच्या रावणाच्या चरणावर नतमस्तक त्या ठिकाणी झाल्या आणि राजा रावणाला बोलू लागल्या, पतिराया तुम्ही जे असणारं वचन मला त्या ठिकाणी सांगितलं, सीतामाईला वश करण्यासाठी मला त्या ठिकाणी प्रयत्न करण्यासाठी तुम्ही सांगितलं गेला. मग जशी माझी बुद्धी चलल, जशी माझी युक्ती त्या ठिकाणी चलल, अनेक प्रकारची बुद्धी त्या ठिकाणी चालवेल, अनेक प्रकारची युक्ती त्या ठिकाणी करीन. जेवढं मला जमतंय तेवढा प्रयत्न त्या ठिकाणी करीन आणि असणारी सीता तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करून देईल. आणि एवढं मी कष्ट करून, एवढी मी युक्ती चालवून असणारी सीता जर त्या ठिकाणी वश नाही झाली तर तिथं मात्र माझं काही चालणार नाही. तो दैवयोग त्या ठिकाणी समजावा. जसं दैवानं आपल्या असणाऱ्या मस्तका कपाळावर त्या ठिकाणी लिहिलं गेलं तसं कार्य त्या ठिकाणी होईल. म्हणून असणारी मंदोदरी आपल्या पतीला राजा रावणाला त्या ठिकाणी बोलून समाधान देऊ लागलेली आहे. चला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः. आई श्री रावणासी एकांती संवदोनी महासती आली निज धाम प्रती होती चित्ती ते झाले. ग्रंथकर्ते श्री संत गावबा काका या ठिकाणी सांगतायत, राजा रावण मंदोदरीला सांगितलं जा अशोकवनामध्ये सीतेकडे जा आणि जे माझ्या मनामधली कामना इच्छा आहे तो आता बघ सीतेला सांगून. मी तर आता थकलोय, माझं काय ऐकतच नाही, मला मानितच नाही, किंमतच देत नाही, तू जाऊन बघ. त्यावेळेस आधीच मंदोदरीच्या मनामध्ये होते की सीतेला भेटावं, पण राजा रावणाची आज्ञा झाल्याशिवाय भेटता येत नाही. पण आता स्वतःहून रावणानं काम सांगितलंय म्हणून आनंद होता आणि आपापल्या घरला आली. रावणाबरोबर संवाद बोलणं भाषण झालं, पण जे अंतःकरणामध्ये होतं ते स्वतः रावणानं बोलून दाखवलं. जे मंदोदरीच्या मनात होतं तेच रावणाच्या मुखामधून बाहेर निघालं. याचा आनंद वाटू लागला. बाळ कृपाळू भगवंत निज भक्तांचे मनोगत पूर्ववया सावचित्त अनाथनाथ श्रीराम. आणि अतिशय कृपावंत भगवंत आहे. मंदोदरीच्या मनामध्ये होतच की सीतेला भेटावं आणि तेच रावणाच्या मुखामधून बाहेर निघले की जा सीतेला उपदेश करून ये, तिला सांगून ये. आणि जे मंदोदरीच्या मनात होतं तो पुरवणारा राम आहे. रावणाला बुद्धी देणाराच रामचंद्र आहे आणि त्याच्या मुखामधून बोलून घेणारा सुद्धा राम आहे. जे मंदोदरीच्या डोक्यात मनात होतं तीच रावणाच्या मुखामधून बाहेर पाडलं. म्हणजे भक्ताचा जे जे मनोगत आहे, जे जे इच्छा आहे तो पुरवणारा एवढा कृपाळू तो राम आहे. हो ते मंदोदरीच्या चित्तीचे भेटावे सीता सती राम भोगी कोण्या स्थिती सीते प्रती पुसावे. आणि मंदोदरीच्या मनामध्ये आधीच होतं की सीतेला जाऊन भेटावं, सीते बरोबर संवाद करावं. नेमकं रामचंद्र कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे.
आणि या असणाऱ्या रामचंद्राविषयी माहिती विचारावी. तो रामचंद्र कसा आहे, व्यापक कसा आहे, त्याचं असणारं स्वरूप कसं आहे, हे असणाऱ्या रामाची इत्यंभूत माहिती विचारावी हेच मंदोदरीच्या मनात होतं. श्रीराम कैसा किमात्मक श्रीराम भोगी कैसे सुख सविकल्प निर्विकल्प येईस कैक पुसावे. आणि मंदोदरीनं विचार केला होता अशोकवनामध्ये सीतेपाशी जाऊन सीतेला विचारावं रामचंद्र कसा आहे, रामचंद्राची प्रतिक्रिया कशी आहे, रामचंद्राचं ठाण मान चालणं बोलणं, रामचंद्राचा भोग घेतल्यानंतर ना काय सुख प्राप्त होतं. मग रामचंद्र विकल्प रहित आहेत का, मनामध्ये काही विकल्प आहे, ही जी आहे ती सगळंच कामना मनातली रामचंद्राबद्दलची विचारावी असं मंदोदरीच्या मनात होतं. श्रीरामाचे ठाण मान रूप रेख गुण लक्षण सर्वगत की परिचिन्न स्थिती संपूर्ण रामाची. आणि गेल्यानंतर ना रामचंद्राचं ठाणमान रूप कसं आहे, रामाचं लावण्य, रामचंद्राचं स्वरूप, रामाचे गुण, रामचंद्राचं लक्षण. मग रामचंद्र व्यापक आहे का असणारा एकात्मताचा आहे, म्हणजे एकाच ठिकाणी एका सगळीकडे जगतामध्ये विश्वामध्ये कोंदले आहे, अशा पद्धतीचा प्रश्न जाऊन विचारू असं मंदोदरीच्या मनात होतं. श्रीराम केवढा कैसा असे कोठे वसे उसावयाची उल्हासे जानकीच अहर्निशी. आणि मग तो रामचंद्र कुठे रामचंद्र केवढा आहे, दिसायला कसा दिसतो, कुठं त्या रामचंद्राचं वास्तव्य आहे, कुठं राम भेटतो, रामचंद्र कुठं राहतो, हे सगळं विचारायचं होतं मंदोदरीला. रामचंद्र कसा भेटेल, रामचंद्र भेटल्यावर काय आनंद होतो, ते रामचंद्राला बोलल्यावर काय सुख प्राप्त होतं, हे जी सगळ्या गोष्टी आहेत त्या विचाराव्या असं तिच्या मनात होतं. ऐशी मंदोदरीच्या चित्तावती अनवार अवस्था कै भेटेल जनक दुहिता निज गुयार्था पुषेन. अशा प्रकारची चिंता मंदोदरीच्या मनामध्ये होती, अवस्था पोटामध्ये होती की केव्हा एकदा सीतेला जाऊन भेटेल. आणि जी काय मनातलं गुज आहे रामचंद्राबद्दल, मनामध्ये जे जे प्रश्न आहेत ते सगळं सीतेला विचारायचं, कारण तेच सांगू शकते. रामचंद्राबद्दल इत्यंभूत माहिती फक्त सीताच सांगेल, बाकी कोणालाही सांगता येणार नाही. म्हणून त्याच सीतेला जाऊन भेटावं अनेक दिवसापासून मंदोदरीच्या मनामध्ये निर्माण होतं. अवचटे सीता सती आधीची गेली निश्चिती कोणा पुसावी निज गुय स्थिती चिंताची ती अनिवार. आणि सीते मंदोदरीच्या मनामध्ये चिंता होती, जोपर्यंत सीता इथं आहे, लंकेत आहे, अशोकवनामध्ये आहे, तोपर्यंतच विचारायचं. एकदा सीता इथून गेली म्हणजे तिला बी माहिती होतं सीता जाणार आहे, रावण मरणार आहे. जर सीता इथून निघून गेली, रामचंद्र घेऊन गेले, मग कोणाला विचारायचं. म्हणून जोपर्यंत ती आहे आपल्यापाशी तोपर्यंतच विचारावं अशी इच्छा मंदोदरीच्या मनात होती. भागे भेटल्या साधूशी अवश्य पुजावे निज भुयासी जाणून जो होय उदासी पाप त्यापाशी करते रे. आणि अनेक दिवसांनी घरी साधू आला, हरिभक्त आला, तर त्याला गुह्य विचारावं भगवंताबद्दलच. जर साधू घराला आलाच तर त्याला असणारं आपलं हित कशामध्ये आहे हे सगळं साधूला विचारावं लागतं. आणि जो विचारत नाही, साधू घरला आल्यानंतर सुद्धा साधू संताला जो विचारत नाही तो त्याच्यापाशी त्याचं पाप आडवा आलेलं असतं असं सांगतात. बहु कळजाची कथा चढे चाले तोडिता तोर झडे लोहायचे कठीण गाडे करी रोकडे मृत्तिका. आणि अनेक दिवस झालं आपल्या घरामध्ये साठवून ठेवलेलं आहे मातीचं असतं ते. अनेक लय दिवस झालं ती मातीचं असणारा ढिगारा वाढत गेला की लोखंडासारखा जाड होतो, पुन्हा त्याला कोणीच तोडू शकत नाही. तसं सीता जोपर्यंत आपल्या इथं आहे तोपर्यंत विचारावं. एकदा हातातून निसटून गेली पुन्हा मग रामचंद्राविषयी आपल्या मनामध्ये इच्छा आहे ती मनातच राहील असा विचार मंदोदरी करते. अभिमानाची जाती पायी साधू संतान मानी काही ज्ञान वर्गे बुडाले तेही शुद्धी नाही तयाची. अभिमानाची जातच अशी आहे, अभिमान साधू संताला मानितच नाही.
साधू घरी आलेला आहे, संत आलेला आहे, एखादा महात्मा भेटलेला आहे. अभिमान आडवा आला की त्यांना मानितच नाही. आणि अभिमान कोणाला येतो? जी ज्ञानाच्या गर्वामध्ये बुडालेले आहेत. ज्ञानाचा गर्व ज्यांना झालेला आहे, ज्ञानाचा अभिमान ज्यांना आहे, ते अभिमानामध्ये बुडून गेले, मग ते साधू संताला सुद्धा मानित नाही. तर असं सांगतात, मनुष्य देहाची निज प्राप्ती चिंतन पवे लक्षांती येते विकल्प चित्ती तोडी माती पडली ती. मनुष्य देह आहे महाराज, भेटत नाही. खूप भाग्यवान लोक आहेत ज्यांना मनुष्याचा देह भेटलेला आहे. सहसा मनुष्याचा देह भेटतच नाही. शिनता अनेक कितीतरी जन्म घेतले, शिनलं, त्याच्यामध्ये फिरलं, तरी सहज मनुष्याचा देह भेटत नाही. ज्यांना भेटला ते सगळे भाग्यवान आहेत. माणसाचा देह एवढा सहजासहजी भेटत नाही, त्याला अफाट पुण्य लागतं. आणि ते असणारा देह भेटल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये विकल्प असतं. पृथ्वीला जायचं का नको, जाऊ द्या, का आहे तिथं, रोज 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 तीच आहे की, असं हे विकल्प मनामध्ये येत असतात. आणि इथं नाही आले की मग पुन्हा उद्धार होत नाही. अथक प्रयत्नानंतर भेटलेला माणसाचा देह आहे, हा जर असाच वाया घालवला तर पुन्हा मग कधीच उद्धार नाही. उद्धार फक्त माणसाच्याच देहामध्ये आहे. आणि इथं आल्यानंतर सुद्धा मनामध्ये संकल्प विकल्प असतात. त्यामुळे साधू संताला मानित नाहीत. एक नद्याने ऋणी गेले, एक लटके म्हणून उपेक्षेले, एक ते सादरी टकले, आपमती सैरा भरले. आणि मग एक करू करू म्हणता गेले, कार्य राहिले तैसेची. अशी बोलायची बरं. मग अशा पद्धतीने माणसाचा देह आहे, नरदेह आहे. हा नरदेह कसा आहे, कुठलंही कार्य करायचं म्हटलं की तातडी पाहिजे. इथं परमार्थाला तर अधिक तातडी पाहिजे. करावी तातडी परमार्थाची. इथं तातडी पाहिजे. का तातडी पाहिजे? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. म्हणून तातडी परमार्थाची करावी लागते. नरदेह आहे, आपल्या हातामध्ये काहीच नाही. पण नरदेहाला आल्यानंतर ना कोणी त्या ठिकाणी गर्वाने गिळलेला आहे, कोणी आम्हीच लय हुशार आहे, आम्हीच खूप ज्ञानी आहे. ह्या ज्ञान गर्वाने कुणाला गिळलेला आहे, अभिमानाने गिळलेला आहे. त्याच्यामुळं हे असणारी जी काय परमार्थाची प्राप्ती आहे ती त्यांना भेट होत नाही. म्हणून नरदेह सगळा वाया जातो. ऐका, ओटी आणि वार विषय स्थिती ज्ञान मिरविती लोकाप्रती, जीविका त्यावरी करती गाय निश्चिती सोयीची केला. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने ज्याच्या पोटामध्ये विषयाचा स्वार्थ आहे, विषय स्वार्थ ज्याच्या पोटी तो आस्तीच्या सांगी 2-4 गोष्टी बालकांडामध्ये 11व्या अध्यायामध्ये उभी आहे. विषयाचा स्वार्थ म्हणजे आर्थिक अर्थ मनामध्ये ठेवून परमार्थ करणं, अर्थाच्या प्राप्तीसाठी परमार्थ करणं नरकाला जाण्याची लक्षण आहे. नरकालाच जाता येणं यानं स्वतःचाच घात होतो. कशानं? की आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून लोकांना ज्ञान सांगायचं. हे जे आहे कामना, अर्थ प्राप्तीसाठी परमार्थ करणं, असं जर केलं तर ते नरकाला जातात आणि स्वतःचा घात स्वतःच करतात. ज्ञान लोकांना सांगायचं, पण आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून लोकांना ज्ञान सांगायचं नाही. तर आपण सांगितलेल्या ज्ञानामधून आपल्याला लोकांनी द्यावं, काहीतरी पाकिट जास्त द्यावं, अशी जर मनामध्ये इच्छा असेल तर त्यानं स्वतःचाच घात करवला जातो आणि नरकालाच तो जातो. असं सांगतात, जेने वाविनीज प्राप्ती ते वेचले विषय शक्ती, सोयेची नागवले निश्चिती भांडवल हाती आशेरा. जो परमार्थ केल्यानंतर ना ज्या ज्ञानाच्या बळावरती आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, ज्या ज्ञानानं ज्या परमार्थानं भगवंताची प्राप्ती होते आणि तो सगळं ज्ञान विषयाच्या आसक्तीला विकायचं, ज्ञान विकून अर्थ प्राप्त करायचा आणि तो अर्थ विषयामध्ये खर्च करायचा. असं जर झालं तर त्यांचं सर्वस्वाचं नागवलं जातं, अहित होतं. हातामध्ये ज्ञानाचं भांडवल राहत नाही, पुण्याचं भांडवल राहत नाही, काहीच हाताला भेटत नाही. ऐका, स्वप्नी जोडली जे संपत्ती ते वेचिता नये जागृती, विषय आणि ब्रह्मनिष्ठ मनविती ब्रह्मनिश्चिती या नाव.
जसं उदाहरण दिलं इथं परमार्थामध्ये अर्थाची प्राप्ती अर्थाविषयीची कामना मनामध्ये ठेवायचंच नाही. जसं स्वप्न पडलेलं असावं, स्वप्नामध्ये आपण करोडपती व्हावं. स्वप्नात करोडपती झाल्यानंतर न त्यातला थोडा तरी पैसा जागृतीमध्ये भेटतो का? स्वप्नात कितीही भेटू द्या, पण जागृतीमध्ये काय हाताला लागतं? जाग झाल्यावर झोपीत उठल्यावर कुठे गेला बंगला स्वप्नात बघितलेला? तशा पद्धतीने ब्रह्मनिष्ठ आणि विषयी ही वेगवेगळ्या व्याख्या आहेत. त्या विषयी म्हणजे स्वप्नवत आहे, तशा पद्धतीने ब्रह्मनिष्ठ जो असतो त्याच्या मनामध्ये विषयाची वासना राहत नाही. ऐका, जरी दावरे नागवी आपण तरी कोण करील सोडवन, अभिमाने या परी झालं सकळ जन नागविले. आणि अभिमानाने नागवत सगळ्यांनाच केलेला आहे. मग कशाचाही असू द्या, प्रत्येकाला कशाचा ना कशाचा अभिमान असतो. ज्ञानाचाच नाही तर प्रत्येकाला असतो, कशाचाही अभिमान असतो. त्या अभिमानानं जन नागवलेला आहे आणि अभिमानापासून कुणीच सोडवण करू शकत नाही. जर गर्व झाला तर गर्वापासून सोडवणं खूप अवघड आहे आणि त्यानं सर्वस्व नागवलं जातं. आणि अशा पद्धतीने जेवढी जगतामध्ये जन आहेत, लोक आहेत या विश्वामध्ये, त्या सगळ्यांनाच अभिमानानं नागवलेलं आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. जे ज्ञान वर्गे नागविले ते कळाते न देखती वाहिले, सिद्ध आयुष्य वाया गेले जे जोडिता ते न मिळे पुण्य कोटी. अहो हे आयुष्य आहे आणि आयुष्य आपलं जात आहे आपल्याला कळत नाही. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसी महासोहिताच्या घोर वाहते आणि राहा श्री हरीच्या. त्याच्यामुळं हे असणारं आयुष्य जाण्याच्या आधी आणि एकदा आयुष्य गेलं जे जोडिता न मिळे पुण्य कोटी. कोट्यवधी पुण्य जरी जोडलं तरी पुन्हा नरदेह भेटत नाही. त्यामुळे ज्यांना आपल्याला सर्वांना भेटलेला आहे त्याचं सार्थक इथंच करा. पुढच्या जन्मामध्ये बघू म्हणलं की संपलं. त्याच्यामुळे नरदेहाची सुद्धा गॅरंटी नाही. इथंच एवढाच भेटलेला एकच चान्स भगवंताने दिलेला असतो या जन्म मरणाच्या आवर्तामधून उद्धार करून घेण्याचं. म्हणून मनुष्य जन्माला आले तर घ्या देहाचं सार्थक करा. ऐका, झाली नरदेह प्राप्ती परमार्थ साधावा हातो हाती, जे विक्रशी वलाची स्थिती मळे जाकती पेरणीची. आणि नरदेह प्राप्त झालेला आहे, नरदेह मिळालेला आहे आणि नरदेह मिळाल्यानंतर परमार्थ साध्य करावा लागतो. कारण पुन्हा बघू म्हणले की होतच नाही. परमार्थ ही आता तातडीच करावी लागते. उद्याचं कुणी बघितलंय? उद्याचा दिवस आपल्या हातात आहे का? नाहीये. त्याच्यामुळं जेवढं आपल्याला परमार्थ करता येईल नरदेहाला आल्यानंतर तेवढा करावा. कारण परमार्थाला काटकसर करायची नाही, उद्यावर ढकलायचं नाही. कारण उद्या आपण बघितलेलंच नाही. नरदेह हाती जाण्यापेक्षा आहे ते आयुष्य सगळं परमार्थामध्येच करावं लागतं. बरवे झालो आजीवरी, वाचून आलो इथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. जे आजपर्यंत वाचून आपण इथपर्यंत आलो, जगलो आतापर्यंत, मग इथून पुढे जेवढं आयुष्य आहे तेवढं भगवंताच्या चरणी अर्पण करायचं. कारण आतापर्यंत त्यानंच आपल्याला इथं आणलंय आणि पुढे सुद्धा तोच नेणार आहे. त्यामुळे परमार्थ हातोहाती करावा. परमार्थाची तातडी करावी. का करावी? तर नरदेहाची गॅरंटी नाही. आजी राव करुणी पाहे मरता काळ कृपाळू नोहे, क्षणा जात आहे उत्तम आयुष्य घेऊन या. अहो आज समजा आज आपल्याला कार्य करायचे तर ते आताच करायचं, उद्यावर ढकलायचंच नाही. कारण का? काळ कृपाळू नव्हे. काळाला कोणाची कृपा येते का? यमाला कोणाचीच येत नाही आणि काळ आपल्या हातातही नाही. म्हणून जाऊ दे, आजचे दिवस जाऊ दे, उद्या करू असं म्हणायचं नाही. आज पुतीला जायचंच, उद्यावर ढकलायचं नाही. आज जाते उद्या येणार आहे का? जरी ह्यांनी डबल घेतला तरी उद्याचा दिवस आपलाच नाही ना. कारण काळ कृपाळू नाही. काळ कोणावरही कृपा करत नाही. त्याच्यामुळे कोण दिवस येईल कैसा, कोण काळ येईल कैसा, कोणता दिवस, कोणता काळ, कोणती वेळ कशी येते काही सांगता येत नाही. क्षणाक्षणाला आयुष्य जातंय, आयुष्य क्षणाक्षणाला जातंय. आपल्याला वाटतंय पण ती जात असते आणि त्याच्यामुळं जातंय पण ती रिकामं जात नाही. उत्तम अशा प्रकारचं आयुष्य आहे आपल्याला भेटलेलं आणि ते आयुष्य घेऊन जातंय.
म्हणून जे आपल्याला उद्या करायचंय, आपण जी गोष्ट म्हणून ते उद्या करू, ती आताच करू, आताच करायचं. कारण उद्या आपल्या हातातच नाही, काळ वाचत ऐशी काळाची काळ सता जाणे मन मंदोदरीच्या चिता लागली आणि वारावस्था जनक दुहिता भेटावया. काळाची सत्ता मंदोदरीने ओळखली, तिला माहिती आहे आता आयुष्य चाललंय आपलं सगळ्यांचं, आता राहिलेच कोण होतं, एकटा राहून राहिलेला आहे, तो सुद्धा मरणार आहे. त्याच्यामुळे काळ निघून चाललेला आहे. मंदोदरीच्या लक्षामध्ये काळाचं चिन्ह आलेलं होतं. त्याच्यामुळे अनिवार्य अवस्था पोटामध्ये होती की सीतेला एकदा भेटावं, एकदा हरिभक्ताची भेट मरता मरता घ्यावी, एकदा सीतेचं दर्शन घ्यावं, तिला विचारावं निज गुह्य, ही मंदोदरीच्या मनामध्ये होतं. वाद्य पिले रामने उल्हासुनिया चौगुने करू आदरली राम गणेशी भेटावया. आणि जे मनामध्ये होतं ती रावणाने ओळखलं किंवा त्यानं त्याच्या कामासाठी किंवा पाठवना, पण आपल्या मनातही तेच होतं. तेवढ्या वेळामध्ये रावणानं आज्ञा केली, 4 पटीनं उल्हास मंदोदरीला झाला आणि मग लगेचच सीतेला भेटण्यासाठी मंदोदरी निघाली. अशोकवना येऊनी पाय मंदोदरी नयनी तव देखील जनकनंदनी रामानुसंधानी आसनस्त. आणि मग लगेचच अशोकवनामध्ये आली मंदोदरी. कारण तिनं म्हणली नाही उद्या बघून उद्या जाऊ, कारण उद्या आपल्या हातामध्येच नाही ना, काळाविषयी येऊन जाते. तिनं तिच्या लक्षामध्ये काळाचं चिन्ह आलेलं होतं, काळाची सत्ता तिनं लक्षामध्ये घेतली, लगेचच निघाली. तिनं वेळ लावला नाही, लगेच अशोकवनामध्ये आली. मंदोदरीने सीतेला पाहिल्यानंतर सीतेची अवस्था कशी होती ऐका. श्रावणी रामनयनी श्रावणी रामनयनी राम वाचेशी नित्य वदवी राम ध्यानी राम मनी राम अनुसंधानी राम खंड. आणि ज्यावेळेस मंदोदरी आली, अशोकवनामध्ये आली, सीतेला पाहिलं तर सीतेची अवस्था अशी होती, प्रत्येक क्षणाक्षणीला सदोदित राममय सीतेची अवस्था झालेली होती. कानाने जी काय ऐकू येत असेल, कानाचा विषय सुद्धा राम, डोळ्याचा विषय सुद्धा राम, आणि वाचेला नित्य राम आहे, नित्य राम आहे. सदोदित भगवंताचं नाव मुखाला आहे, ध्यानामध्ये राम आहे, मनामध्ये राम आहे, अनुसंधानामध्ये राम आहे. अशा पद्धतीने सर्वत्र रामच राम. सीतेची अवस्था पाहिली. प्राणाचा निज संचारी राम विसमेची सुंदरी सकळ इंद्रिय विकारी झाली अविकारी श्रीरामे. आणि प्राणाचा जो संचार आहे आतमध्ये, प्राण जो आहे श्वासोश्वास, प्रत्येक श्वासोश्वासाला आतमध्ये शरीरामध्ये जो फिरणारा प्राण आहे, तो प्राण सुद्धा रामच होता. ते असणाऱ्या एक क्षणभर सुद्धा रामाचा विसर नव्हता, रामाचा विसर पडतच नव्हता. त्यामुळे इंद्रिय जी आहेत, सगळे इंद्रिय, ते सगळे इंद्रिय रामचंद्राच्या नामस्मरणावरती जडलेले होते. त्यामुळे अंतःकरणामध्ये सगळे इंद्रिय अविकारी झालेले होते. कुठलाही विकार इंद्रियामध्ये मनामध्ये नव्हता, कारण मनाची जागा सगळी रामानं व्यापलेली होती. राजद्वारी त्याशी निग्रहिती नाना परी देवी इंद्रिय वृत्ती समग्री सीता सुंदरी निग्रहिल्या. इंद्रिय आपल्या हातामध्ये नसतं, इंद्रियाला आपल्याला आवडता येत नाही, पण सीतेने सगळ्या इंद्रियावरती मनावरती आवर घातलेली होती. एखादा चोरी करणारा चोर राजवाड्यामध्ये जर सापडला दरवाजामध्ये, तर त्याला अनेक प्रकारची नाना प्रकारची शिक्षा करून त्या चोराला धरतात. तसं त्या इंद्रियाला धरलेलं होतं. जी इंद्रिय पळतात, इंद्रिय चंचल असतात, मन चंचल असतं, इंद्रियाची सत्ता आपल्या हातामध्ये नसते, पण राम नामाच्या अनुसंधानावरती सगळे इंद्रिय ताब्यामध्ये सीतेने घेतलेले पाहिले. ऐशी दृष्टी देखता जानकीची अति उल्हास मंदोदरीची विसरून गेली देह भावाशी मिनरी प्रत्यशी त्यागे. आणि अशा पद्धतीने पाहिलं सीतेला, अशी अवस्था सीतेची पाहिली. उल्हास मंदोदरीला झाला, देहभाव सगळा विसरला. सगळं जे काय अहंकार तर सीतेपाशी नव्हताच, कारण अहंकाराचा घात करून रामचंद्राच्या नामस्मरणावरती सगळं सीता होती. अशा पद्धतीची सीता पाहिली, मंदोदरीला आनंद वाटला. साधू देखताची दृष्टी जरी विरे अहंकाराची गाठी
पाहणे स्वानंदाची मिठी उडे त्रिपुटी अभावे. आणि साधूला पाहिल्यानंतर ना, साधू डोळ्यानं बघितल्यानंतर ना अहंकार संपला जातो. साधूचं दर्शन झालं, ज्याची वृत्तीच राममय झालेले असा असणारा साधू समोर पाहिला, अहंकार संपला जातो. अहंकार संपला की स्वानंद प्राप्त होतो. जी काही त्रिपुटी आहे त्रिपुटी सुद्धा उडून जाते आणि प्रत्येक चराचर ब्रह्मरूप त्या साधकाला दिसतं. सांडोनिया मी तू पण सीतेशी बोलावया जाण. साधू आदरिले विंदाल ऐशी अति विचक्षण मंदोदरी. अशा प्रकारचे अतिशय विचक्षण मंदोदरी होती. सीतेला बोलायचंय, सीतेला बोलत असताना द्वैत भाव मनामध्ये आणायचं नाही. मी तू पण सगळं सोडून द्यायचं आणि त्या सीतेबरोबर संवाद करायचं. हे विंदान मंदोदरीने लक्षात घेतलं. कशा पद्धतीने बोलते ऐका. अति चातुर्याचा प्रश्न पुसती झाली विचक्षण. रावणाचे कार्य झालं साधून विंदान स्वरूप पुषे. अतिशय चातुर्याचा प्रश्न होता मंदोदरीचा. अतिशय विचक्षण प्रश्न होता. असा प्रश्न होता की त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जो आपण विचारी त्या उत्तरामध्ये रावणाचंही कार्य साधेल आणि आपल्याला रामचंद्राची जी अवस्था आहे, रामचंद्राचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं सुद्धा आपल्याला उत्तर मिळेल. अशा प्रकारचा प्रश्न मंदोदरी विचारू लागली. शब्द वापिले गगन निमाले शून्याचे शून्यपण. ते पार दिवाच्या पुषे कोण अर्थ संपूर्ण आकर्षी. आणि अशा पद्धतीने विचारायला सुरुवात केली. विचारत असताना पूर्ण जे काय आकाश आहे ते शब्दानं व्यापलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं विचारत असताना मग तिथं आज्ञा ना, शून्य म्हणजे आज्ञा संपूर्ण. हात दृष्टी पाहता येतीचा अर्थ नये हाता. चित्त विलटले तत्वता ते शब्दार्था पाविजे. आणि अशा पद्धतीने विचारलेला जो प्रश्न आहे अजून नाही विचारला, विचारायचा आहे. पण विचारत असताना असं विचारायचंय की जो अर्थ त्याचं जे उत्तर भेटणार आहे ते उत्तर भेटल्यानंतर ना आपल्याला सगळं सर्वस्व प्राप्त होईल. आपलं जे काही चित्त आहे ते चित्त भगवंताच्या चरणावरती किंवा चित्ताला चालना भेटली पाहिजे आणि सगळे शब्दाचा अर्थ आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. असा प्रश्न विचारावा असा विचार मंदोदरी करतात. या लागी श्रोते सज्जन निजिता कुशल पूर्ण. करोनी सर्वंगाचे अवधान शब्दार्थ झाला परिसावा. अशा पद्धतीने सांगू लागले. श्रोतेजन सांगतायत, ग्रंथकर्ते सांगतायत. अतिशय कुशल प्रश्न आहे आणि तो प्रश्न जो मंदोदरी विचारणार आहे त्याचं उत्तर ऐकत असताना सर्वांगाचे अवधान द्या, सर्वांगाचं कान करा आणि सर्वांगाचं पूर्ण परिपूर्ण लक्ष देऊन त्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जीवा माझी घालोनी जीवा परिसात आहे अर्थ गौरव. ते सिद्धी पावे कार्य सर्व भवभया निवारे. असं पांडुरंगा गुरुप्रथम मला दुसरे चरण सांगतात या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात, कथेचं अनुसंधान. जीवा माझी घालूनी जीवा ऐकायचं कसं सांगितलं त्यांनी असणार की सर्व इंद्रियाचं कान करून ऐकायचं आणि ऐकत असताना अर्थ कळला पाहिजे. म्हणून म्हणलं नाही का अर्थ वाचून नाकावी ना अर्थावी ना. त्याच्यासाठी अर्थ लक्षात आला पाहिजे आणि त्या अर्थ जाणला पाहिजे. अर्थ जाणला तरच असणारा भवरोग संपला जातो, नाहीतर भवरोगामध्ये सापडला जातो. नाहीतर कारण आपलं कानडीनं केलं मराठी भरतात एकाशी उत्तर एकाशी कळे ना. केलं ना मराठी जर माणसाने कन्नड बायको केली ती काय बोलताय आणि ही काय बोलतय हे नेंद्री काय चाललंय कुठं जायचंय हे गाव कुठलं हे नेंद्री. त्याला वाटतं ती विचार मराठी आपली विचारायची ही गाव कुठलं. त्यांनी सांगितलं आपलं हे गाव ते गाव. त्याला वाटलं असं ती थरली
वांगी दाखली वांगी काहीच कळणार सारखं हे निंद्रित म्हणायला लागली म्हणला. त्याला आला की राग. काय कळतंय का नाही म्हणला तुला. मला 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 वाटलं कुठल्या तरी गावाची नाव विचारित असेल काय विचारित असेल. मला हेंद्र्या म्हणते काय जरा ठेवून टाक. का अर्थ गौरव नाही कळला की फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जसं इंद्रियांचं काम करा आणि आपलं असणारं मन एकाग्र करा. पुढचं काय बोलतंय याच्याकडे लक्ष ठेवा. असं जर ऐकलं तर साधकाचं कल्याण होईल. असं मंदोदरी आपल्या असणाऱ्या ऐकण्याच्या का तर ऐकल्याने अवदान द्यायचे सर्व सुखाशी पात्र होईचे हे तिनं उत्तर माझे उघड ऐका. अवधान देऊन एकाग्र चित्त करून ऐकलं तरच कळणार आहे नाहीतर कळत नाही. म्हणून असणारा सीतामाऊलीचा जीव आणि मंदोदरीचा जीव दोघांचे जीव एकत्र राहिल्यानंतर बघा जसं दोघं एकत्र आले तर माणूस एखादी गोष्ट एखाद्याला सांगताना हळू सांगताना किती जवळ येते. हा हा चांगली जीवाची गोष्ट सांगायची म्हणल्यावर दोन जीवाची गोष्ट सांगायची म्हणल्यावर किती हळू सांगते ती. किती लक्ष देऊन ऐकत येते. चुकली या बाळका हुरहुर मागतेशी. बाय आईचं बाळ असणार चुकल्यानंतर आईला जशी हुरहुर लागते तशी कधीच हुरहुर लागावी असं असणारी मंदोदरी म्हणू लागले. असो जाता जानकीची मंदोदरी अति प्रीतीची पुस्ती झाली वेगेची राम अनुभवसी तो कैसा. असं मनामध्ये असणार विचार केला तर सगळं अर्थानिशी समजावून सीतामाऊलीकडून घ्यायचं हा मनात इतू ठेवलेला आहे. म्हणून असणारी मंदोदरी सीतामाऊलीच्या जवळ गेली आणि मंदोदरी अतिशय आवडीनं विचारायचं बरं का. नाहीतर सांगा की तेवढं बघ तुझं धंदा आम्हाला काय तीच काम आहे काय सांगा की एवढं. आवडीनं म्हणलं माणूस तर आवडेल. म्हणून आवड निर्माण झालेल्या अंतःकरणाच्या ठिकाणी मंदोदरीच्या आणि आवडीने मंदोदरी असणाऱ्या सीतामाऊलीला लगीच्या लगी विचारायला लागली. म्हणू लागली सीतामाऊली आई साहेब तुम्ही प्रभू रामचंद्राचा अनुभव कसा घेता. कसं त्या प्रभू रामचंद्राला जाणता तुम्ही. कसं त्या प्रभू रामचंद्राचा असणारा तुमचा कसा सहवास आहे याची आम्हाला माहिती सांगा. मंदोदरी म्हणू लागलेले आहेत. राम व्यापक की एक देशी हे सांगावे मजपासी. सकळ देई श्रीरामाची स्थिती कैसे वस्तीची. सीतामाऊली प्रभू रामचंद्र व्यापक आहेत म्हणजे व्यापक म्हणजे कळलं ना पूर्ण वस्तू मध्ये भरलेले. काही एक दिशे आहेत काही एकाच ठिकाणी प्रभू रामचंद्र आहेत. सीतामाऊली तुम्ही मला सांगा बर का. सांगा लवकरात लवकर सांगा की प्रभू रामचंद्र सर्वच्या देहाच्या ठिकाणी वास्तव्य करतात तुम्हीच म्हणता. तर ते वास्तव्य कशा प्रकारे प्रभू रामचंद्र करतात. कुठं प्रभू रामचंद्र वास्तव्य करण्याचं ठिकाण प्रभू रामचंद्र आहे. जरी राहत असलं सर्वांच्या हृदयाच्या ठिकाणी कुठल्या स्थितीत राहतात कसं त्यांचं चाललेलं आहे ते आम्हाला सविस्तर सांगा. जरी मनसी परिचिन्न तरी व्यापक पडले खाना. आत्माराम हे अभिधान नगडे तयाची. सीतामाऊली तुम्ही जर म्हणला प्रभू रामचंद्र मर्यादित फक्त संकल्प स्फूर्ती श्रीराम मंदिरामध्येच आहेत तर व्यापक आता संपत आहे. जळीस तळी काष्टी अवघा भरला शकत. हे तुकाराम महाराजाचं प्रमाण खोटं ठरतंय. मंदोदरी हुशार आहे मंदोदरी खोटं ठरतंय म्हणले आत्माराम असं प्रभू रामचंद्राचं नाव आहे. सर्वांच्या हृदयात वास्तव्य करणार म्हणून त्यांना आत्माराम असणं नाव आहे प्रभू रामचंद्राला. मग ही कसं घडतं. व्यापकत्व नसेल पण मर्यादित असतील तर प्रभू रामचंद्राचं हे जे काही नाव घडलंय ते कसं कसं राखा तर यथागुण तथा नाम आहे. आत्मेच्या ठिकाणी वास्तव्य करतात म्हणून आत्माराम आहे म्हणले असणार. एखाद्याचं नाव आपण ऐकतो जसं नाव आहे तसं गुण असतात म्हणून तसं नाव ठेवलं जातं. तसं प्रभू रामचंद्र नावाप्रमाणे आहेत का कसं आहेत ही सविस्तर माहिती सांगा. जरी त्याते व्यापक मनसी तरी तो सर्वभूत निवासी. मग ते उपेक्षिता रावणासी अद्वैत भजनासी अभाव. सीतामाऊली बघा बरोबर आपल्या मालकाच्या प्रश्न असणारी बोलली मंदोदरी काय हुशार आहे. बरोबर सीतामाऊलीला चुचकरून प्रश्न करत करत जी मालकाने काम सांगितलेलं आहे त्या कामावर बरोबर उतरली मंदोदरी.
किती लक्ष आहे, कशी तीक्ष्ण बुद्धीची असणारी. आधी तर समजावून तिनं मनुष्य देहाचं सार्थक कसं करायचं हे सांगितलं तिला सीतम. का तर स्वतः सार्थक झालं पाहिजे हे मंदोदरीनं लक्षात आणलं. म्हणून का तर जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परित्या दुर्लभ संत भेटी. जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल. एक वेळेस साईबाप मिळायला लागले आता, पण संत भेटत नाहीत. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडली. तसे इच्छावती असणारे हा नरदेह मिळालेला आहे, तर ह्या नरदेहाचं सार्थक करायचं असेल संताय भजावे अगर्वता. संतांची सेवा करावी लागेल, गर्व अभिमान बाजूला सारून. म्हणून मंदोदरी सीतामाऊली जवळ आलेला आहे आणि आपल्या मालकाचं काम साध्य करण्यासाठी सीतामाऊलीला म्हणून लागली, सीतामाऊली तुम्ही म्हणता प्रभू रामचंद्र व्यापक आहेत, सर्व भूत मात्रा म्हणजे सर्व जीव मात्रामध्ये आत्मारा म्हणून वास्तव्य करतात. प्रत्येक चराचरामध्ये तुम्ही प्रभू रामचंद्र म्हणता. मग माझ्या रावणाच्यात नाही काय राम सांगा, हाय का ना माझ्या मालकाच्या तुम्ही रावणाच्यात म्हणजे नसं नाही बाबा. आपण म्हणतो आमच्या रावण मालकाची ते म्हणजे असेल, साहेबाच्यात म्हणले असेल, काय काय म्हणले असेल असं ते म्हणजे मालकाच्यात म्हणले असेल, आमच्या प्रभूच्यात म्हणले असेल, आमच्या स्वामीच्यात म्हणले असेल म्हणले असणारे. असं तिथं रावण शब्द टाकला ग्रंथकर्ते म्हणले असणारे. मग आमच्या राजा रावणामध्ये पण प्रभू रामचंद्र आहेत. मग तुम्ही आमच्या रावणामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र आहेत. मग आमच्या रावणाची का उपेक्षा करता तुम्ही? का आमच्या राजा रावणाला तुम्ही जवळ करीना म्हणले? का प्रभू राजा रावणाची सेवा म्हणलं की तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी द्वेत येतं, आणि राम म्हणलं की म्हणले द्वेत येत नाही. का द्वेष स्थिती सेवा करताना राजा रावणाची येत नाही? का तुम्ही तुमच्या मनातून राजा रावणाला बाहेर काढता? का राजा रावणात पण राम आहे की, राम तर सगळीकडे म्हणतो. मग राजा रावणातला राम कुठं घालवला तुम्ही म्हणले? का आमच्या राजा रावणाची तुम्ही सेवा करत नाहोत? असं सीतामाऊलीला मंदोदरीनं प्रश्न टाकला. ब्रह्मा धरुणी मुंगीवरी राम व्यापक चराचरी, तो रावणेचे शरीरी इंद्रिय व्यापारी नांदत. ब्रह्म मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीव मात्रामध्ये म्हणता तुम्ही म्हणता प्रभू रामचंद्र भरलेले व्यापक प्रभू रामचंद्र आहोत असं तुम्हीच म्हणता म्हणले. चराचर हलणारे न हलणारे सजीव निर्जीवामध्ये प्रभू रामचंद्र आहेत म्हणले. मग ती राजा रावणाच्या देहात नसते काय? आहेतच की राजा रावणाच्या विदेहामध्ये. राजा रावणाच्या इंद्रियांचा व्यापार करणारे चालवणारे कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत. आपण म्हणतो चाले हे शरीर कोणाचे? सत्य. कोण बोलवितो हरिविना. त्या भगवंताशिवाय कोण बोलवित नाही. मग राजा रावण मनाने बोलतो का? राजा रावण हलतो चालतो बोलतो कुणामुळे म्हणतो तुम्ही? प्रभू रामचंद्रामुळे. मग ते सर्व इंद्रियांचा व्यापार करणारा चालवणारा कोण असेल तर प्रभू रामचंद्रच आहेत. मग त्यांच्याविषयी जरी रामानुसंधान रावणी भजता होय कोण हानी. हे सांगावे साजरी प्रीती करोनी मज लागी. सांग बरं साजने, साजनी सखी बर का, ती साजनी वेगळ्या आहे, ती साजनी वेगळ्या, ही साजनी म्हणले सखी. शब्दाचा अर्थ घ्यायचा सखी. सखी ऐक म्हणले तू. आमच्या रावणामध्ये सुद्धा तुम्हीच म्हणता प्रभू रामचंद्र आहे. सगळे इंद्रियांचा व्यापार प्रभू रामचंद्र चालवतात. मग राजा रावणाची राम म्हणून सेवा करण्यात तुम्हाला काय अडचण आहे? झालं का नाही पंचायत? आमच्या बी मालकाचं पांडुरंग नाव आहे, तुमच्या बी मालकाचं नाव पांडुरंग आहे. जरा की ह्या पांडुरंगा आता पंचायत का दोन महान पतिव्रत आहेत. संभाषण सुंदर चाललेलं आहे. ती म्हणती माझ्याच मालकाला राम समजून का माझ्या मालकाची सेवा करत नाही? मंदोदरीनं प्रश्न टाकला सीतामाऊलीला. का तुम्ही साधने सांग आणि आवडीनं सांग. तसं कणून कुतून मनातून काहीतरी धरून गपाय तुला काय करत का ना, तुझा नाव रायगळा माझा नाव रायगळा काय बी म्हणते का उठलं की सुटला धरून आनंद ह्याची बी सेवा कर. असं नाही, आवडीनं विचारलं त्याच्यामध्ये सुद्धा राम आहे. मग राम समजून माझ्या राजा रावणाची तुम्ही काय सेवा करत नाहोत? काय सुंदर प्रश्न असणाऱ्या मंदोदरीला जसं राजा रावणाने काम सांगितलं बघा. ह्याला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रताने अनेकांची स्तुती ध्यानी म्हणे अवघाची पती. मग म्हणले असणार सीतामाऊली काय उत्तर देते ऐका.
तवा सोनी सीता सुंदरी उत्तर देती आली कुशरी ते परी सोनी मंदोदरी विश्रांती थोर पावली. प्रश्न विचारेपर्यंत दुःख्या संबंध तरी का तर विश्रांती पावले. विश्रांती म्हणजे सुख वाटलं तिला. एवढ्या वेळेस दुःख वाटत होतं. प्रश्न मन वाटत असेल कसं विचारावं. आपल्या मालकाची सेवा कर बरी. ह्याच्याकडे 80,000 आहेत या तरी अजून आपण 80,000वर एक ह्याला जोडायला चाललोय. म्हणून आपणच आपल्या नवऱ्याची. अवघडच आहे की कोणतरी करेल घरी असताना. मी घरी असताना दुसरी एक अजून आणा तीच तिला सांगावं माझ्या मालकाची तू सेवा कर. कुणाला तरी बरं वाटत असेल का? कुठल्या तरी स्त्रीला बरं वाटलं का? वाटतच नाही. कारण एकमेकाची स्तुती स्त्रियांना एकमेकाची करू वाटत नाही. आपणच थोर म्हणतो इथं असणाऱ्या माझ्या मालकाची सेवा कर म्हणायची. किती दुःखी असेल. सीतामाऊलीला प्रश्न टाकला का प्रभू रामचंद्र समजून राजा रावणाची सेवा करत नाही असं म्हणल्याबरोबर सीतामाऊलीला हसू आलं. साहजिकच आहे की आपण बी हसताना माझाच मला तू बी माझेच मालक म्हणून हसू येईल का नाही. हा हसू आलं आणि हसू आलं अतिशय आपल्या चातुर्याने असं उत्तर देणार मंदोदरी ऐकणार आणि मंदोदरीला सुख वाटणार. काय उत्तर देतात ऐका. सावध ऐके साजनी प्रवेशाला माणूस संधानी चित्तपणा विसरोनी रामाहुनी स्वये राये. सावध हो ऐक. आता ती तुझ्या मनामध्ये जी काय विकल्प आहे राम समजून रावणाची सेवा कर. तू जरा ती बाजूला सर संशय. राम वेगळा रावण वेगळा ह्या संशय बाजूला काढ म्हणजे तू सावध हो म्हणजे असणारे. 6चं वध कम करून टाक. काम क्रोध मद मत्सर अहंकार बाजूला साडतो म्हणजे असणारे. आणि साजनी तुम्हाला साजनी म्हणजे तू माझी साजनी सख्याईस लक्ष देऊन ऐक म्हणजे असणार. प्रभू रामचंद्राचं अनुसंधान केलं. अनुसंधान अखंड भगवंताचं चिंतन केलं. काय होतं चित्त पण विसरून जात. का तर चित्ताचं असं असतं पाणी तेरा रंग कैसे जिसमें मिला वैसा. जसं चित्तात जी विषय मिसळण तसं चित्त तसं सारखं होते. पाण्यात जे रंग टाकलाय पाणी तसं दिसतं. तसं चित्तात जे आवडीचं आपण टाकलं की चित्त तिकडं. चित्त कऱ्याशी धाव. चित्ताला जो विषय आवडतो ते आपल्या शरीराला हितच ठेवतं आणि नीट निघून जातं चित्त. मग ह्या चित्तालाच चिंतन प्रभू रामचंद्राचं करायला लावलं. चिंतने चिंतता तद्रूपता. चिंतन केलं सारखं राम 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 म्हणत बसलं की रामच होतं. त्याला उदाहरण द्यायचं असलं तर भिंगुर्टीचं उदाहरण देते ती. भिंगुर्टी ती ऐकलं का नाही काय माहिती. आपण ऐकलं का ती भिंगुर्टी का नाही ऐकलं. बाबा ते पापड्यात घराला काळ काळ कुंभारीन. आपण कुंभारीन म्हणतो त्याला. ते कुंभारीन. ते कुंभारिणीमध्ये सगळीकडे नरमादे. कुंभारीमध्ये नरमादीच नाही. एकलीच असते. तिची उत्पत्ती कशी वाढते त्या आधी असलं खरं करते. कुठल्या बी झाडावरची एक आळी हुडकून आणते. कुठल्या बी झाडावरची एक आळी तिला सापडलं ती आळी हुडकते आणि त्या आळी त्याच्यात नेऊन टाकते त्या घरात. आणि त्या आळीला एवढं मारते सारखं येताने जाताने सारखं टोचा मारते त्या आळीला. आळी मरत नाही सारखं मारते. मग त्या आळीला काय होतं माहितीये का हिचं ध्यान लागतंय. इकडून येते काय की मला मारते काय. इकडून येते काय मला मारते काय. आता येते मला मारते. आता येते मला मारते. सारखं भिंगुर्डीचं ध्यान त्या आळी करते आणि ती आळी शेवटी ध्यान करता करता भिंगुर्डीच होती. परत त्याच्यातनं ती भिंगुर्डी दुसरी बाहेर येते. ती कुंभारी. त्याला भिंगुर्डी म्हणतात शास्त्रामध्ये. ती कुंभारी. त्यांच्यात नरमादी नसते. ती कुठली बी आळी आणून ठेवते. तिला ध्यान लागते. आळीला मारते आणि ती आळी तिच्या भेन सारखं तिचं चिंतन करते. आता येते भिंगुर्डी ती मला मारते. ती शेवटी भिंगुर्डीच होते. तसं चित्तपणा विसरून जातं. चिंतन प्रभू रामचंद्राचं होतं. राम म्हणता रामच होईजे अशी साधकाची अवस्था होती. मग रामाहून वेगळं काय राहिलं का. राम म्हणता रामच झाल्यावर राम म्हणता रामच झाल्यावर वेगळे पण त्याच्यात आला का येतच नाही. सीतामाऊली सांगू लागली का आमच्या चित्तात चिंतने म्हणून कीर्तन चांग अंग होय हरिरूप. प्रभू रामचंद्राचं चिंतन चित्ताने केलं की अंग हरिरूप होतं रामच होतं. मग द्रष्टा परिचिन्न होय ते दृश्य ते भासू आहे. श्रीराम
परिच्छिन्न होय मर्यादित असतो. द्रष्टा बरं का, पाहणारा. आता पाहणारा म्हणजे तुम्ही म्हणता पाहणारा बी वेगळाच असतो. तर मॅच आहे, मॅच आजची भारत पाकिस्तान. आता ती आजचं काय तर चाललं IPL भारत पाकिस्तान मॅच. दोघं संघ एकत्र आहेत. पाहणारे दृश्य कुठला तिथं मॅचचं दृश्य आहे. द्रष्टा कोण आहेत? पाहणारे आहेत. पण पाहणारे झाले, द्रष्टा होऊ शकत नाहीत. ती कसं होऊ शकत नाहीत? द्रष्टा कधी म्हणतात त्यावेळेस त्याला तिथला अनुभव घेत असतो. तो त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी काय चालू असतं? भारताच्या बाजूने जे काय कोण असेल पाहणारा, त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी असतं आमचा भारत विजयी व्हावं, आमचा भारत विजयी व्हावं. त्याला द्रष्टा म्हणायचं. आणि पाकिस्तानच्या बाजूने बघणारे असतात ते वेगळंच. त्यांच्या मनात काय असतं? आमचा भारत पाकिस्तान जिंकावा. ते द्रष्टा झाले. त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी तसा हावभाव होणं. आणि ह्याच्यामधले वेगळेच असतात. आम्हाला काय घेणं देणं, भारत जिंकून तर पाकिस्तान हरव, आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. ह्याला म्हणायचं द्रष्टा मर्यादित, परिच्छिन्न. मर्यादित द्रष्टा आहे. आणि द्रष्टा जर मर्यादित राहिला, द्रश्याचं भान राहते का त्याला? आम्हाला काय करायचं? भारत जिंकून तर पाकिस्तान जिंकू, आम्ही आपलं मनोरंजन कुणी कशी काय, आम्हाला काय घेणं देणं नाही. आम्हाला काय त्याला द्यायचं बी नाही, त्याला घ्यायचं बी नाही. जर भारताकडे जर असला हारायला लागली मॅच तर रडतय, पाकिस्तानचा असला तरी रडतय. पण मधल्याला काय कळतंय? मधल्याला काय घेणं देणं का? काहीच देणं गेलं नाही. तसं असणार दृश्य पाहत असताना त्या द्रष्टा परिच्छिन्न असतो. तसा माझा प्रभू रामचंद्र मर्यादित नाहीत. म्हणजे माझे प्रभू रामचंद्र कसे आहेत? माय म्हणजे आता तर मंदोदरीला ऐक माय सांगते तुला. श्रीरामाहुनी व्यापे एक असता श्रीरामे वावे व्यापक त्रिपुटाचा भाव देखा व्यापे व्यापक प्रभू रामचंद्रापासून व्यापक कोण आहे? एकच आहे, ते म्हणजे प्रभू रामचंद्रच आहे. प्रभू रामचंद्रापेक्षा दुसरं व्यापक ह्या चराचरामध्ये कुणी नाही. त्याच्यामुळे असणारा त्रिपुटीचा अभाव होतो. व्यापक आणि असणारा व्यापक काय तर एकच प्रभू रामचंद्रच आहेत, त्याच्याशिवाय दुसरं कुणीच नाही. म्हणून ही व्यापक आणि व्याप्य ही त्रिपुटीची बोलवण होती. सीतामाऊली सांगतात मनसी सर्वांच्या अंतरी राम असे चराचरी तो रावणाच्या शरीरी इंद्रिय व्यापारी वर्तत. माणसा सर्वांच्या अंतराच्या ठिकाणी आत्मा म्हणून प्रभू रामचंद्र वास्तव्य करतात. चराचरामध्ये राम आहेत म्हणजे तुमच्या राजा रावणाच्या बी शरीराच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आहेत. सर्व इंद्रियाचा व्यापार प्रभू रामचंद्र चालू आहे, मान्य आहे. पण राम सर्वाच्या हृदयी आहे तरी त्या हृदयी साची सोये राम रावण कोठे आहे सांग पामाये यथार्थ. सर्वांच्या हृदयात राम आहे. मग कुठं आहे? हृदयात म्हणतो. मग हृदयच त्याला धरत असताना राम कुठं आहे? रावण कुठं आहे? रावणाच्यात बी राम आहे, रामात बी रामाच्या हृदयात बी रामच आहे. मग म्हणले मग कुठं फरक आहे? म्हणले सगळ्याच्या हृदयात रामच आहे. म्हणले मग सांग म्हणले माय याचा अर्थ लक्ष देऊन सांग म्हणले मग कुठल्या रामाचा भूक घ्यायचा? सगळ्याच्या तर हृदयात राम आहे म्हणले. मग कसा घ्यायचा? पुढची वरी भोगितानी हृदय स्थासी अवकाश कैचा भोग द्यासी गेले रावणा कैचा आणीसी ते जयासी भोगावे. सर्वांच्या हृदयाच्या ठिकाणी वास्तव्य करणारे प्रभू रामचंद्र. मग भोग घ्यायचा म्हणून कुठं हुडकत बसायचं काय? अरे नरा नीट बघ जरा खाली मान कर, नुसतं मान खाली कर, झालं इथंच हृदय आहे. मग इथंच हृदय प्रभू रामचंद्राचा भोग घ्यायचा. मग कुठला रावण आणि कुठला कोण काय? हृदयातल्या प्रभू रामचंद्राचा भोग घ्यायचा म्हणलं त्याला का उशीर आहे का? कधी उठलं शिकलं असं नुसतं खाली मान करायची. जय श्रीराम. माझ्याच हृदय भगवंत हनुमंतरांना करू नाही का असणार छाती फाडत. मग इथं भगवंत का नाही आता सांगितलं हृदयाच्या म्हणून तरी मी म्हणले का नाही सर्वांच्या हृदयात राहतंय. मग सीतामाऊली म्हणजे बरोबर हृदयात राहतंय. मग हृदयातल्या असणाऱ्या रामाला भोग घ्यायचं म्हणल्यावर काय उशीर आहे का? काहीच नाही. इथे इथं बघू शकतो. मग कुठला राजा रावण वेगळा कुठला आणू? सगळ्याच्या हृदय माझ्याच हृदयातल्या रामाचा मी भोग घेतो. मग राजा रावणाच्या हृदयातला कशाला बघू? जवळ असताना नेहमी माझ्या जवळ असताना नेहमी मला उडे बस म्हणत असताना आपण म्हणतो का नाही हात सोडायचं पालत्याच्या मागं लागायचं. कशाला पालत्याच्या मागं लागू हात सोडून? असं सीतामाऊलीनं समजून
मंदोदरीची घाल काढू लागली. रस्याची ये बेटी द्रष्टा द्रश्यपणे उठी होता तेनेची तुटी तोही शेवटी असे ना दृश्य पाहिलं आणि दृश्यात असणारे दृश्य आणि दृश्याची जर भेट झाली ते तर मग असणारे काही शिल्लक राहत नाही. त्याच्यातनं जो काय दृश्यही संपत आणि दृष्टही संपत तिथं काही शिल्लक राहत नाही. आता नाही पण असे आणि असे तोची दिशाई रे रावणाचे काय पीछ सांग सावकाश साजनी. आता नाही म्हणलं प्रभू रामचंद्र तरी आहेतच आणि दिसतात म्हणलं नाहीत म्हणलं तरी आहेतच. मग काय त्या राजा रामाची येड माझ्या समोर मांडायला लागली म्हणजे लक्ष देऊन ऐक म्हणजे ऐको आणि त्याच्या उत्तरी पूर्णावस्था मंदोदरी चढला कंप शरीरी आनंदाला. अशा प्रकारे सीता माऊलीचं बोलणं ऐकलं. सीता माऊलीचं बोलणं ऐकलं मंदोदरीला डबडबून घाम फुटला. आनंदाची लहर पडली. इंद्रिय विकलता झाली चैतन्य मिठी पडली अंतरी सुख विदाटली त्याने पडली मूर्छिता. इंद्रियांची असणारी विकळता झाली. चित्त आणि चैतन्याची मिठी पडली. त्याच्यामुळे बेशुद्ध पडलो आणि थरथर कापायला लागलो. आप सद्गुरूचे सामर्थ्य आलोली त्यात आहे वचन मात्र शक्तिपात झाला निश्चित. श्रेष्ठ असं सद्गुरू मध्ये सामर्थ्य सीता माऊली रूपी सद्गुरू मंदोदरीला सापडले गेले. एकाच वाक्यात मंदोदरीला समाधी अवस्था लागले. नाही मस्त नाही हस्तक मस्तक काय वचन मात्र निजले सुख झाल्या कल्पांत सरेणा. नाही डोक्यावर हात ठेवला नाही डोळ्याने बघितलं कृपा कटाक्षी नाही लिहिलेले वरदाचा हात डोक्यावर ठेवला नाही. नुसतं बोलण्यातनं 3 प्रकारच्या कृपा बोलण्यातनं डोळ्यातनं डोक्यावर हात ठेवलं. नुसत्या बोलण्यातनं कृपा झाली. मंदोदरी असणारी काय काय अवस्था झाली वाचा करुणी बोलत तत्काळ झाली समाधी अवस्था. सद्भाव विनम्रता संतान कळे तत्वता काय देती. छळणाने बोलाय गेलती का ग माझ्या नवऱ्याची सेवा करे की काय व्हायला लागले तुला असं छळणाने बरं का कप्तानी बोलायला गेलती. पण साधू थोर जाणार साधू दयाळ हाती दिला गोपाळ. किती दयाळू असणारे सीता माऊली डायरेक्ट तिला देवच देऊन टाकला. मी तूच माझा राम म्हणजे हाय राधा येतला तर घे बघ. अशा प्रकारचा असणारा साधू संत असणारे अतिशय त्यांना असणार हृदयाच्या ठिकाणी कनवळ असतो. सद्भाव कप्तानी जर अशी परिस्थिती केली कप्तानी केली तरी तिला असणारी समाधी सुख दिलं. आणि सद्भावाने गेल्यावर तर काय देतील या संताची हे देणे पुढची हवी जाणून यत्र सकळ त्याची निज प्राप्तीची कळवळ आहे ती चांदणी छळ सेवा विकाळ सज्जन. अशा प्रकारची समाधी अवस्था लागली तुला श्रोते मंडळी आहे का अशी निज प्राप्तीची कळवळ असावी बर का तर नरदेह दुर्लभ जाणार रे तुम्ही वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ आहे अतिशय दुर्लभ आहे. पाप पुण्य समान घडे तोची नरदेह मिळे. पाप पुण्य समान घडल्यानंतर नरदेह मिळतो नाही तर एक योनी कोटी फेरा तेव्हा मिळे वारा. बघा एका युनिट कोटी फेरावं लागतं. तशा 84 लाख युनी येत्या आणि 84 लाख युनिट उद्या जर 15,000 हाय का. म्हणून आपलं असणार जगा असणार कल्याण करायचं असेल तर संताय भजावे अगरवता किंवा सद्गुरु असणारा ध्याला करून घ्यावा. आणि तशा प्रकारचा असणारा छळ सोडला. अविकल सेवा संतांची करावी सज्जनांची सेवा करावी असं मंदोदरीला वाटू लागलं. परीच फोडावया जाण सवाळ बळे आणि ती घाणाय त्याची करिता सुवर्ण न लगे क्षण तत्वताय. परिस देणे आघात परिसापेक्षा संत आघात देतात. पण ग्रंथकर्ते गावबा काकाने उत्तर दिलं म्हणे या जणांनी म्हणजे असणारा काय केलं म्हणजे असणारा परिसांड होता. परिस लोखंडाचं सोनं करतो त्यांनी कपट करायला सुरुवात केली. भला मोठा असणारा घन घेतला आणि त्या असणाऱ्या परिसाचं दगडाचं 2 तुकडा करायला गेला. पण परिस काय करतोय लोखंड लगेच आलता फोडायला तरी त्याला सुद्धा सोनं करतात. आपणासारखी करते तात्काळ नाही कळलं तर कसं बी जावा वाचा. तरी परीचा बापुड्या त्या किती लोहाच्या टाळी सुवर्ण स्फूर्ती परिसन करीता निश्चित निज स्थिती वंचित. काय बापुड परीस किती असते व ती बापुड परीस नटकट याव्या शुद्ध होऊन जावे. त्याला सुद्धा असणार सुवर्ण त्या घनाला घन मारायला आला तुकडं करायला तरी त्याला सोनच करत. पण घनाच्या ताकद आहे का
नाही का नाही, तरी सुद्धा असणार अगाध अशी कीर्ती असणारी संतांची आहे. जसं संत आपल्यासारखं करतात तसं असणार, जसं परीस सोनं असणाऱ्या का माराय जरी आलं लोखंड तरी त्याचं सोनं करतं, तसं संत साधकाचं सोनं करतात. सीतामाऊलीनं सोनं मंदोदरीचं केलं. नव्हेची चंदन अंगवात जगताच्या ताची पूर्ण आहे, उद्यान केले आपण समान निर्ण पूर्ण पण असणाऱ्या लोहाच्या ठाई सुवर्ण स्मृती. लोखंडाच्या ताकद आहे का कोणाला सोनं करायची नाही. तसं चंदन नाही म्हणजे असणार अंगवाते झगटाची पूर्ण निस्ता नाही आपण तिथे गेला नाही आणला अंगवात्यावरून गेला वर केला डोंगर चंदन. अख्खा डोंगर चंदन करायची ताकद. आला शीतळ शांतीचा वारा त्यांनी सुख झाले या शरीरा, सर्व शरीराला सुख देणारा असं शीतळ शांतीचा वारा आहे म्हणून तो असणारा. कुठलाही गुणचंदनाचे अंगी तैसे जगी संत झेन. पण त्याच्यात बी अवगुण आहेत. आठ जरी चांगलं गुण असलं तरी चंदनात एक अवगुण आहे. साप तर येतातच येते चंदनावर, पण चंदन सगळ्या झाडांना आपल्यासारखं करतं, पण विळूला ते करत नाही का. विळू लई गाठाळा असते. वाचा कैर धामरे समग्र वेह कळी टाकळी तुग्र आदि करणी पंगार झाल्या समग्र चंदन. खैराला करत असणार चंदन, बाबळीला करत, येण्या बाबळीला करत, बोराला सुद्धा करत. बोराला तर लय अवघड बोराचं झाड, एक काटा सरळ असतं एक काटा वाकडा असतंय. सरळ गेलं की रगड म्हणलं होतं, वाकडं धावलं की टाकलाच भूक. पण त्याला सुद्धा आपल्यासारखं करतं चंदन. अशा प्रकारचं चंदनाचे गुण आहेत म्हणतो. आणि का गुण लोलिक जो छेदवयाला दे काय त्याची परिमळालिक जाळी त्या देखतया होणी. आणि अलौकिकच लौकिकच करतात ना, असं गुण आहे असणारे चंदनाच्या अंगामध्ये. जी तोडायला आला त्याला तर सुवास म्हणून चंदन चोर फेमस आहेत की. त्याच्यातला असणारे काढणार गोळा, त्याच्या अगरबत्तीला कारखान्यात जाणार. जी तोडायला त्याला तर जास्तच सुवास. आणि ती रांदी ती कने आपण ऐकलं मागे कुठल्या तरी अध्यात आहे ती भिल्लणीच्या बाया त्याच्यावर स्वयंपाक करतात, त्यांच्यात तर किती सुवास घराला. जाळत्यात त्यांना तर जास्त सुवास देतो, तोडणारा सुद्धा सुवास. एवढे गुण असणारे चंदनाच्या अंगात आहे. सज्जनाचे लक्षण छळे दिवस व्हावे पूर्ण आहे, जो आला त्यापाशी जाणार त्याशी समाधान. कशा प्रकारे सज्जनाचे लक्षण आहेत. सरळ सरळ आला काय, कपट करून आला काय, त्याला आपल्या समान करून टाकतात. नाही काळ वेळ तया लागे. वाचा या परिचिता सती मंदधरीची चलन वृत्ती छेदोनी छळन युक्ती समाधी. कशा प्रकारे सीतामाऊलीचा छळ कराय म्हणतो तरी आलती, पण सीतामाऊलीला सविस्तर उत्तर दिली. आपल्यासारखं भांडत बसले नाही. बघ तुझा तिकडे नवरा, बघ माझा नवरा. बोलताची त्याची बोली आली वाट भुलली, आईची जानकी ख्याती केली वचने लाविली. असं सीतामाऊली बोलल्या. कशासाठी आलत्या, कुठल्या वाटून आता माघारी कसं जायचं विसरूनच मंदोदरी ताई गेल्या. आता काय करावं बसल्याने म्हणतात. झाली बाह्य व्यक्ती तरी नमुळे ती मंदोदरी चौक्याची ती काही निज चित्तीच पुरे कष्टाने म्हणजे कितीतरी प्रयत्न करून मी आले कशासाठी, मी कशाला आणते, डोकं खाजवायला लागले तरी सुद्धा बाह्य स्फूर्ती तिला काय आठवण मंदोदरीला. काय करावं सीतामाऊलीच्या बोलण्याने समाध्या बसला. कष्टी म्हणे व माया कलिया तुझे पाय जे सुख झाले आहे ते बोली पाय बोलव्या. चिंताच्या ठिकाणी चौकारले असणारी आणि ती मारायला चालली पाया पडून, आहे का नाही. मग पुढच्याला कसं वाटलं, ती म्हणजे चित्ताच्या ठिकाणी चौकल्यासारखं दचकल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे आलते तुला माराया, पण तुमचे जे काय पाय बघितलं, बोलणं ऐकलं, काय म्हणजे देहबान विसरले. अतिशय आनंद झाला. वरादिवाचन हे सौरस येते मला शिकायचा प्रवेश ओ संडला उल्हास राम परेश बोलला. केवढा असणारे जी काय परादेवाची आहे, परा पश्यंती मध्यमाने वैकरी, परा असते नाभीच्या ठिकाणी असती, बीबीच्या जेटापासून वाटा की परभू रामचंद्र की जय. असं आपण जसं म्हणतो ती परावाची आहे. पण हे परात सुद्धा असणारी अतिशय गोडपंथी नाही. निस्त्या मुखातल्या बोलण्याने प्रवेश असणाऱ्या तिच्या अंतकरण पटलावर मंदोदरीच्या झाल्या. आणि मंदोदरीचं अंतकरण अतिशय शांत झालं म्हणतात. बोलत बाष्प कंठित मन मागुदे नुटी इंद्रिय सुख संतुष्टी पडली मीठी चैतन्य. प्रभू रामचंद्रानेच माझ्यावर कृपा केली अशी मंदोदरी सुद्धा म्हणू लागली. आणि बोलता बोलता कंठ सदगदित झाला, डोळ्यातून पाणी वाहू लागलेलं आहे. आणि
नैनी निर्लोटे कंठी बाष्पदाटे हृदय प्रगटे रामरूपाशी अवस्था मंदोदरीची झाली. गमवण्याची लोटांगण मंदोदरीचो या पण जानकीच्या निज चरण हृदय धरोनी राहिली. उभारल्या सीतामाऊलीला मनातल्या मनातच लोटांगण घातलं आणि सीतामाऊलीचा पायाचं ध्यान करत करत काय महान पतिव्रत आहे. तिला वाटत होतं माझ्यासारखं कोणीच नाही, पण सीतामाऊलीकडे बघितलं, परिस्थिती बघितली, उत्तर बरोबर दिली, समाधान वाटलं. पुढे काय करू लागल्या. वधूजीचा नाद सहज आसन वैतल्याचा तसा वधान सहज निरसले मन रामरूपी नयन निडारले. सहज असणारे त्यांच्या समोर असणारे बसलेले आणि बसले असताना सावधान झाली तरी असणार मनाच्या ठिकाणी जी काय तो रावण हे राम मन हे राम झाले मनच तिचं राम झालं म्हणले असणार. आणि त्याच्यामुळं तकलावून सीतामाऊलीकडे बघायला लागल्या. ते पाहता आत्मविहिंब उतरतो पाहता आहे नभ मी तुपणाची मित्य भाव दोघी स्वयंब त्या झाल्या. मग तिथे एकमेकीला पाहता बरोबर रामचंद्राचं चित्र असणारं निळ्या रंगाचं त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलं. मी तू पण जी काय मोठा भाव होता मी सीतामाऊली तो मंदोदरी हा भाव त्यांचा संपला आणि एक झालेलं त्या रामरूप. मग कशा तरी सुटल्या आणि मी मंदोदरी सीता अशा आपापल्या भानावर आल्या. एकी जण हातानी दोघी दोन्ही पण मुखोनी मिळाल्या एक भवनी अशोकवनी शोकाती एकाएकी असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन गाभा काका आपल्या सद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला शरण जाऊन म्हणतात की दोन्ही पणाला विसरून गेल्या होत्या. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती दोन्ही एकच झालेल्या होत्या मिळाल्या होत्या ना. अशोक वनाच्या ठिकाणी शोक करत होत्या. पुढे काय झालं. आपण हेरपणे दाशी जाण मंदारीचा देऊन व्रतांता संपूर्ण राजा रावण मला किती वाटून झालं गेले मला 10 वाजत आले कशी काही नाही मला एका दासीला बोलवलं तिच्या बरोबर गेला. बघू म्हणला काय करते कसं बोलते तिच्या बाजूनच बोलते का माझ्या बाजूने बोलते म्हणून राजा रावण बघायला. दासी मुखे व्रत समहगायकोनियाचा विस्तार तळमळीत झाला तर दाशीला मला बघ मला कवर झालं हे नाहीच म्हणला 10च्या आत घरात येते म्हणला पण कस काय पोती बोंबा तरी ते महाराज लोक बी म्हणजे कवर घरीच येत नाही. दासी गेली म्हणले लय मोठा देव होता म्हणले आणि त्या देत अशी कथा 2 महान पतिव्रतेची होती म्हणले. आणि काय म्हणायचं काय सांगायचं तुमची बायको सीतामाऊली सारखीच झाली. आली त्याचा सांगितले सगळं व्रताच्या वदन चिंताक्रांत काही मत चाले राजा रावण तळमळायला लागला. तळमळ करता आता कसं व्हायचं माझं तेवढ्यात आली मंदोदरीने सांगितलं मला हात टेकला बघा लय सीतामाऊली भारी म्हणजे आपल्या बोलण्याला ऐकत नाहीत. मग तर राजा रावण जास्त तळमळ रावण हरी चरित्राच्या तुम्हा हातमीचा लिहिल्याच्या चरित्र चार असं आई रावण आणि महिरावणाचं चरित्र शितू महात्म्य ह्या ग्रंथातून वर्णन केलेलं आहे. ती माझ्या मनाचं नाही ग्रंथ करते म्हणतात. संदेह असेल ज्याचे म्हणी ती अवकाश करोनीच्या तुम्हा हातम्या अवलोकनी संदेह कनोनी खानाच्या मनात अंतःकरणाकडे संशय असेल हिरावण महिरावण कुठं नाक्यान त्यांच्याकडे वेळ असेल सावकाश म्हणजे ती शितू महात्म्य ग्रंथ काढावा त्याच्यात वाचावं म्हणजे वाचा. स्वतःच्या विचार किती सुचू परिहार एक अंग विरमी कोण किंकर परिहार. स्वतः विचार सुचवायची गरज नाही काय परिहार सांगायची गरज नाही म्हणजे सगळं परिवार सुचवणारे एकांग विरक्त आमचे प्रभू रामचंद्र आहेत त्यांनी करून गेलं. मी त्यांचं नावादिला शुद्ध भावार्थ रामायण तो भाव धरला पूर्ण असता वक्त पण माझं काही असं या ग्रंथाचं नावच असणारं भावार्थ रामायण आहे. त्या भावार्थ त्या रामचंद्राच्या परिवारावर माझा भाव जडला. राम आयन म्हणजे घर प्रभू रामचंद्राच्या घरावर परिवारावर माझा भाव जडला म्हणून मी तशा प्रकारचं इथं बोललं ग्रंथकर्ते म्हणतात. भावियान सर्व निरगुणात वक्ता झालो एकनाथ माझ्याने हात ग्रंथ लिहिवित करता करवितात तो एक भावावर असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रभू रामचंद्रावर अनुसरले म्हणून ते एकनाथ महाराजच असणारे वक्ता झाले. त्यांची माझ्यावर कृपा झाली मी म्हणून लिहिलं इथं. ते कायची परिहारता म्हणून श्रोतेचा तू संत आहे शरण आलोजिता तो क्षमा आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत म्हणले तर श्रोते मंडळीनं मी परिहार सांगितला म्हणून असणार श्रोते मंडळीने मला क्षमा करा मी तुमचा दास आहे तुमचा किंकरा मी तुम्हाला शरण आलोय श्रोते मंडळीला म्हणतात. भावा मधुर ध्वनी वाजे वाद विचारचे हे निघाले जनार्दन तैशकी ग्रंथ लिहिवी जे माझा करी. आणि जसं म्हणले असणारा मधुर सपावा वाजवतो पण त्याच्यात फुंकर मारणारा
वेगळाच असतो. जसं आमच्यामध्ये भूंकर मारणारे आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत, त्यांनी भूंकर मारले, त्यांनी आशीर्वाद दिला म्हणून असणारं सुंदर असं गोडकरी चरित्र लिहिलं गेलं म्हणतं. मनोनित्र देहे जन सर्वतान ठेवावे दूषण करीतो ह्याची विनवण कृपावलोकनी माझा म्हणून श्रोते मंडळीला हात जोडून माझी विनंती आहे की नावं ठेवू नका, असं का लिहिलं आणि तसं का लिहिलं. माझा काही दोष नाही म्हणले असणार. ह्याच्यात माझ्यावर प्रभू रामचंद्राची कृपा झाली, माझ्यावर शांतीब्रह्म एकनाथ महाराज आमच्या गुरुची कृपा झाली, त्यांच्या कृपेने म्हणले असणार सर्व असणार लिहिलंय. म्हणून श्रोते मंडळी तुम्ही माझ्या कृपेने पण त्याचा अंगीकार करा. क्षमा करायच्या म्हणता तरी हो पावे काव्य करताय म्हणून निवडण्याची आता लोटांगण तत्वता क्षमा करा असं म्हणलं तरी म्हणलं असणाऱ्या काव्यकर्त्याला गर्व अंकार होतो, त्याच्यामुळे असणारा गपची भका श्रोते म्हणजे तुम्हाला साष्टांग दंडवत. साधु कृपाळू जननी जे अंतहर जाणती तक्षणी ते परिहार कोण लागून क्षण क्षणी सुचवावाय. साधू असणारे कृपाळू असतात म्हणजे ते जसं म्हणजे आई जशी आपल्या लेकरावर माया करते तशी साधू सज्जन श्रोते मंडळी आमच्यावर माया करतात. म्हणजे अंतर अजिबात जाणत नाहीत. तसं तुम्ही अंतर असणारे माझ्या प्रभू रामचंद्रात आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजात मानू नका. खूप परिहार मी जास्त देत नाही. माझ्यावर कृपा करा आणि सुंदर गोड कथानक पुढच्या त्या ठिकाणची राजा रावण असणारा यज्ञ करण्यासाठी जाणार आहे ती कथा ऐका. एका जनार्दन शरण झाले मंदोदरीच्या आता रावणाचा यज्ञ अति विलक्षण पर्यासा. आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले नव्हे गावगा काका आपल्या सद्गुरु शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले. शरण धर्म म्हणतात हे मंदोदरीचं आख्यान संपलेलं इथं राही रावण मही रावणाचं आख्यान बी संपलं. म्हणजे आता गोड कथानक असणार अतिशय सुंदर गोड बुद्धिवंत असणारा राजा रावण तो यज्ञ कशा प्रकारे करेल, त्या यज्ञात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीला अडकवायचंय मारायचंय. हा यज्ञ करेल, कसा यज्ञ करेल, किती आवरण असते ती, काय असते ती. आता इथून पुढे म्हणले असणार राजा रावणाचं सलग म्हणले असणार 10 अध्याय 10 अध्याय लक्ष देऊ नये का. स्वस्ति श्री भगवत रामायणे युद्धकांडे एका टीकायां सीता मंदोदरी संवाद नाम पंचशतमाध्याय. गोळा श्रीकृष्ण